बघितलं अवध प्रीमियर लीग दोन्ही वेळेस ते तुम्हाला मेघालय आमच्या शिवराम आमच्या संघामध्ये होते दोन्ही टुर्नामेंट आपण बघितलं. आणि एका साईडला आमच्या बिरवाडी संघाचे देखील खेळाडू तुम्हाला बघायला मिळते. बघा कोणता संघ विजय होतो, 5वा संघ बघायला मिळतो. आतापर्यंत तुम्ही विचार केला 4 संघ या स्पर्धेमध्ये आम्हाला बघायला मिळाले, ज्यांनी सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. ड्रीम 11 सरावली, नंतर तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे ईशान 11 आलेवाडी, एसआरची उर्वी 11 कालच्या दिवसातला, नंतर सन ग्रुप सरकार 11 असं नामांकन. सरकार 11 बोलू नका, सन ग्रुप सरकार 11 असं नामांकन. ही 4 संघ आम्हाला 2 दिवसामध्ये पाहायला. आज बघूया या मॅच मधून पहिला संघ तुम्हाला बघायला मिळेल. कोणता संघ जातो पाहूया. निशान वनमाळी, मॅन फ्रॉम उमरोळी, आणि नॉन स्ट्राईकला तुम्हाला बघायला मिळते तो निकोजी, मॅन फ्रॉम बिरवाडी. आणि आमचे 12वी तुम्हाला बघायला मिळेल केतन मात्रे, विनोद राणे आहेत, पण केतन मात्रे बुक त्यांचा बघायला मिळतोय. अमोल पहिला चेंडू पॅडल स्विफ्ट खेळण्यात, ओ जबरदस्त फील्ड इकडे बघायला मिळाली. मनीष अप्रतिम क्षेत्ररक्षण, कदाचित चौकार निघून गेला असतं पण शेवटपर्यंत चेंडूकडे बघत राहिले. ऐन वेळी चेंडूवर सूर मारला आणि चेंडू आपल्या आवाकात ठेवला आणि खातं उघडलंय. निशान वनमळे 2 धाव तुम्हाला बघायला मिळतात. दर्जेदार स्पर्धेचं आयोजन बोईसर प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण बेटेगाव राजे छत्रपती संभाजी महाराजच्या मैदानावर बघत आहात. अतिशय सुंदर पद्धतीचं विकेट आउटफील्ड, जेवढं कौतुक करावं या मैदानात तेवढं कमीच. पुन्हा एकदा अमोल पॅडल स्विफ्ट खेळले, चेंडू जाईल स्क्वेअर लेग खेळाच्या उठून सीमा पलीकडे 4 धावा. जबरदस्त की शोधला गेला, चेंडू पडला तर थोडासा खाली होता पण अप्रतिम पॅडल स्विफ्ट. अजित काय म्हणे अशा किती सुंदर बॅलन्सिंग या फटकावर बघायला मिळालं. निशांत आहेत निशू, आणि मेरिट वरती खेळतायत सर, कारण ठरवून शॉट खेळत नाही. चेंडू चांगला होता परंतु बॅटला स्विंग चांगलं केलं, वेट केलं, वॉच केलं, त्यानंतर चौकार आलाय. आणि ही गरज आहे जेव्हा तुम्ही ओपनिंग साठी येतात तेव्हा तुम्ही मेरिट वरती खेळणे एक जमेची बाजू कुठली बॅटिंग टीमची असते. निश्चितच आपण बघत आशिष परब यांचं जसे आगमन झालंय, काल ते पराभूत झाले पण आता आज सकाळपासून दिसेल आता बाकी आलेत. आशिष परब मनापासून तुमचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जाऊया अमोल राईट मोर्दीकडे मारा करतात. प्रॉपर स्विच, जबरदस्त बॅटिंग आणि मॅन इन फॉर्म या वर्षी त्याला म्हणायला मिळते. या वर्षी ज्या पद्धतीने त्याची बॅट ठळवताना बघितल्या, असंख्य स्पर्धा मी बघितल्यात, नुकतीच पाहिलेली त्यांची आरपीएल रोहिदास प्रीमियर लीग तिथे देखील धावाची लेडूट करताना हा फलंदाज बघायला मिळतो. वाटत क्लास काय सुरुवात केलाय जीत. मैदानाच्या चौफेर ट्रेडमार्क बघायला मिळतोय. पुढे होता चेंडू, स्विच हिट, शॉर्ट सिलेक्शन चांगलं राहिलंय. आणि जसं तुम्ही आशिषजी परब यांचं शुभागमन आपण करूया, वेलकम. त्याच्यानंतर भावेशजी पटेल असतील, आमचे विपुलजी करत असतील, यांच्या माध्यमातून समालोचनाची संधी आपल्याला मिळते. त्यासाठी आम्ही त्यांचे ऋणी राहू आणि त्यांना थँक्यू म्हणतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना पुढील चेंडू. हो, यावेळेला प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे गोलंदाज अमोल कमबॅकिंग करतायत. पॉवर प्ले 2 चौकार आलेले आहेत, लेग बाय चेर पण सिंगल कंप्लीट होते. परंतु माझ्याकडे जो अनुभव आहे तो मी कमी धावा कसा देईन याच्यासाठी लावणार आहे. आणि एक सिंगल वरती स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक वरती आपण निकुंज यांना बघतोय. निश्चितच एक अनुभवी गोलंदाज तुम्ही बघत आहात. पुन्हा मार्गस्थ होते गोलंदाज महेश. अमोल ओ चांगला चेंडू फ्लिक केलाय, सुंदर फ्लिक बघायला मिळालं. लेग स्टॉपवरचा चेंडू सरळ निघून जाईल फाईन लेगच्या दिशेने. 4 धावा, खडखडीत चौकार. खूप चांगली सुरुवात तुम्हाला बघायला मिळते, ती म्हणजे बिरवाडी संघ. धैर्य 11 बिरवाडी संघ अफलातून गुड बॅटिंग ट्रॅक. खऱ्या अर्थाने विचार केला तर 8-8 फलंदाज त्यांच्याकडे बघायला मिळतात. निकुंज एक नामांकित मोठा फलंदाज बिरवाडी संघाकडे बघायला मिळतं. निशान वनमाळीचा विचार केला, हा देखील उमरोळी संघात एक मोठा खेळाडू बघायला मिळतो. खूप चांगली सुरुवात केलाय. पहिला षटक सुरू आहे आणि फरक धावसंख्या लागलाय ती 15. धैर्य 11 म्हटल्यानंतर विनोदजी पाटील यांचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. आणि खूप चांगला खेळताना मैदानाच्या आतमध्ये पुढील चेंडू. इथे मात्र टाउन दी ग्राउंड खेळण्याचा पावित्रा होता. चेंडू जातोय कव्हर्सला, तिथे डॉमिनेट होतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, म्हणजे एकंदरीत 4 चौकार. आणि धावा स्कोर कार्ड वरती 19 धावांचा भव्य षटक. दीपकजी स्टार्ट चांगली आहे. धैर्य 11 ने या ठिकाणी बॅटिंग मेरिट वरती केलेली आहे. 19 धावांचा एक एक्सपेन्सिव्ह षटक आलेला आहे. इथून मात्र आता धैर्य 11 बिरवाडी संघ विचार करत असेल की आमच्या स्कोर कार्ड वरती 70+ होणं गरजेचं आहे, कारण 19 धावा झालेले आहेत. निश्चितच तुम्ही खूप चांगलं एक्सप्लेन केलं, कारण पहिल्या षटकात 19 आल्यानंतर कुठल्याही संघ विचार करेल की उर्वरित 5 मध्ये जरी आम्ही 50-60 धावा काढल्या ते 70+ धावा बघायला मिळतील. आणि त्या अर्थी खऱ्या ती सुरुवात हवी होती धैर्य 11
बिरवाडी संघाला त्याची चांगली सुरुवात केली. एका साईडला मॅन इन फॉर्म तुम्हाला म्हटलं की तो निशांत वनमाळी हा एक चांगला पद्धतीचे बॅटर यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये बघायला मिळाला आणि ज्याचा दर्जा आणि क्लासचा विषयच नसतो तो फलंदाज तुम्हाला निकुंज हा बिरवाडी संघाकडे बघायला मिळाला. आता बाकी गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो गौरव. सोप्पा बॉल एक जबरदस्त गोलंदाजी अगोदरच्या मॅच मध्ये गौरवकडनं बघायला मिळाली. आता गरज आहे या दुसऱ्या मेंढ्यातरी पॉवर प्ले मध्ये कमीत कमी फलंदाज रोखण्याची. इथे बाकी फुलटच चेंडूचा प्रहार केलाय. खराब चेंडूला गेला पाठीमागे जाऊन फुल बघायला मिळाला. फुल शॉट मध्ये डिस्क लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे 4 धावा. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. मेरिट वरती खेळतायत. थोडंसं सफल झाले. गौरवला मजबूर केलं फुलटॉस किंवा एष्ट्यामध्ये चेंडू टाकण्यासाठी आणि जसा फुलटॉस आला रडारमध्ये आला बॅटला स्विंग केलं आणि 30 सर्कलच्या बाहेरला पिच करत चौकार आला. इरादे स्पष्ट आहेत. इथे आम्ही धावा करणार आणि त्यासाठी शर्थीचे प्रयत्न निशांत कडनं. निश्चितच निशांत अशाच पाहिजे बॅटिंग करताना बघायला. पुन्हा चांगला प्ले चुकला. पॅरल्स वॉट ऑफ बॅटिंग काय जबरदस्त क्लास बघायला मिळालाय. 2 क्षेत्ररक्षकांमधलं अंतर आणि गॅप कसं शोधायचं आणि प्रत्येक चेंडू षटकार म्हणता जमिनी लगत मैदानी शॉट मध्ये धावा कशा जमवायचा हे बघायला मिळते. सुपर बॅटिंग क्लास दर्जेदार फलंदाजी निशांत वनमाळी यांच्याकडनं पाहायला मिळते. ऑन साईडला आपली बॅट स्विंग करतायत आणि जसं मनामध्ये विचार आहे तसे चौकार सुद्धा येते. आता गोलंदाज गौरव थोडासा प्रेशर मध्ये कारण धावसंख्या जवळजवळ 27 वर पोहोचते. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. निशांत यांचा पावित्र्य आहे. त्यांची जी स्ट्रेंथ आहे ज्यांच्याकडे जी ॲबिलिटी आहे ती पूर्णतः बघायला मिळत आहे आणि मुक्त संचार ज्याला म्हणतो आपण तो इथे बघायला मिळत आहे. मैदानाच्या चौफेर निशांतचं ट्रेडमार्क सर बघायला मिळतंय. निश्चित अजितजी खरोखरच खूप चांगलं सुंदर वर्णन तुम्ही केलं. तुम्ही देखील आधी 30 वर्षापासून समालोचन करत अनेक ऊन पावसाळे मोठमोठे मैदान, शेतातलं ग्राउंड, तलावातलं ग्राउंड, अर्ध मैदान, इमारतीचे चेंडू, कळशीतलं पाणी, तांब्यातलं पाणी, बालदीतलं पाणी आणि आता बिस्तरीचे पाण्या कोल्ड ड्रिंक इथपर्यंत क्रिकेट तुम्ही बघताना मला बघायला मिळते. खऱ्या अर्थाने 27 धावा झाला. एक ड्रीम स्वप्नता सुंदर असं म्हणतात ना, सुरुवात करायला बघायला मिळते आणि दोन्हीही पालघर तालुक्यातले मोठे नामांकित फलंदाज म्हणून कार्यरत आहेत आपल्या भागात आपल्या संघातून खेळत असताना. इथे बाकी विकेट काढावे लागतील आणि विकेट काढल्याशिवाय तुम्हाला कमबॅक करता येणार नाही. पण साई सापळेश्वरकडे देखील क्षमता आहे 80 धावा चेस करण्याची. कोणाशी आपल्या शक्यता पुढचा चेंडू काय बनवलाय काय बनवलाय जणू काय हा चेंडू माझ्यासाठी ठेवलाय की काय अशा पद्धतीचं बाकी स्विचिट बघायला मिळालं. ही पॉईंट जॅक्सनला जबरदस्त बॅटिंग करत असताना मी म्हटलं ना की मी सुरुवातीला आता त्याच्यात 3 ते 4 टुर्नामेंट समालोचन केलाय आणि प्रत्येक टुर्नामेंट मध्ये चांगली बॅटिंग करताना या फलंदाजांना मी पाहिलं. म्हणून म्हटलं मॅन इन फॉर्म बॅटर कोण तर निशांत वनमाळी तुम्हाला बघायला मिळतोय. आणि आणखीन एक शब्द जोडला जाईल मॅन इन गोल्डन फॉर्म निशांत वनमाली. आपलं ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर आणि रिव्हर्स स्वीप आणि स्वीप हेही बघायला मिळत आहे. धावसंख्या 31 वरती पोहोचते. 3 चेंडू 3 रो बघायला मिळत आहेत. 3 चौकार आले. हॅट्रिक चौकाराची आतषबाजी आहे. फिल्डिंग करणारा साई सापडेश्वर संघ थोडंसं टेन्शन मध्ये आहे. विकेट घ्यावी लागणार आहे. ब्रेक थ्रू देणारा कोण गोलंदाज याच्यासाठी आता सर्वांचे लक्ष केंद्रित केले आणि तो गोलंदाज कोण असणार आहे. गौरव पुनश्च तयार होताना 3 चेंडूवरती 12 धावा खर्च केल्यात. निश्चितच जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळेल. एक चांगली पार्टनरशिप पॉवर प्ले मध्ये कशा धावा काढाय बघायला मिळेल. पुन्हा स्विच हिट जबरदस्त परफेक्ट टाइम डीप गलीच्या सीझनला 6 धावा कटकडी षटकार बघायला मिळतो. एखाद्या खेळाडूची नजर बसली नाही की प्रत्येक चेंडू त्याला फुटबॉल प्रमाणे बघायला मिळतोय आणि आल्या आल्या एक आत्मविश्वास तुम्हाला निशांतकडे बघायला मिळतो. ज्या पद्धतीचं मॅरिटवर खेळण्याचं काम तुम्ही म्हणतात करतो आणि अशाच प्रकारची बॅटिंग करण्याची सवय या खेळाडूला बघायला मिळते आणि जबरदस्त बॅटिंग या पहिल्या 2 षटकामध्ये करताना तुम्हाला निशांत वनमाळी नावाचा एक वादळी खेळी करणारा फलंदाज बघायला मिळतोय. 10 मध्ये 37 धावा. इथे मात्र स्टेप टार्गेट समोर ठेवलं जाईल इज नो डाऊट. परंतु निशांतला कधी रोखणार हा आता एक प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. साई सापडेश्वर सालबर्ड संघाचं गेम प्लॅनिंग काय असणार आहे कारण इथून धैर्य 11 संघाने जी बॅटिंग केलेली आहे निशांत आणि निकुंजनं जो स्टार्ट दिलाय तो स्टार्ट वाखाणण्याजोगे काबिले तारीफ आहे आणि तो थोडासा फिल्डिंग टीम वरती हवी होताना मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये बॅटची पॉवर काय असते हे निशांत या ठिकाणी दाखवताना. निश्चितच खरोखर जबरदस्त बॅटिंग ज्या पद्धतीने इरादे पक्के केले. आता बॅटिंग लाईन बदलले. पूर्वीच्या पहिल्या मॅच मध्ये थोडासा पाठीमागे होता निकुंजला आता ओपनिंगला घेऊन आला. ओपनिंगला घेऊन आला तर त्याला माहितीये की माझी जरी विकेट गेली तर जर मोठी बॅटिंग लाईन तुम्हाला बघायला मिळते. त्या भरोशाच्या नियंत्रणावर बाकी जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये निशांत वनमाळी करत असताना आता मी विचार केला षटकार फरकावर धावसंख्या लागल्यात 37. पुन्हा एकदा गौरव मार्गस्थ होतोय. हो यापैकी बॅट चेंडू मेंदू खेळायचा होता. चढ चेंडू पडल्यानंतर थांबतोय. धावबाचा चान्स होईल का बाल वाचले गेले. मला वाटते कदाचित डायरेक्ट हिट झालं असतं. लेग बायच्या रूपात धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या होते 38 धावा. पहिला चेंडू जिथे बॅटरला कुठे थांबवलं गेलं. थोडासा चेंज ऑफ पेस होता. चेंडू थोडासा मध्ये येणारा पण स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे चेंडू तो पायावर आदळला आणि अशा पद्धतीने लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. अजित खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे निश्चितच धैर्य 11 बिरवाडी संघाची ड्रीम स्टार्ट आहे. बघूया निकुंज पुढील चेंडूला सामोरे जात आहेत.
हो, थोडासा टॉस झाला. मोठा शॉटसाठी ते तयार नव्हते. सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचा त्यांचा पावित्र्य होता. षटक संपले. 38 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 38. 19च्या सरासरीने धावा येतात. पहिल्या षटकामध्ये 19, इथे 19 आलेले आहेत. पण बाईट घेतली प्रीतमची. मॅन ऑफ द मॅच राहिले थेरी 11चे प्रीतम. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की कॅचेस जर घेतले असते मागच्या मॅचमध्ये थोडंसं डिफिकल्ट झालं असतं, परंतु आम्ही निर्धास्त होतो कारण आमची डीप बॅटिंग लाईन आहे. आणि ती बॅटिंग लाईन बघितल्यानंतर निकुंजने म्हटलं की चल आता आम्ही पुढे जातोय. जरी विकेट जरी माझी गेली तर आपली बॅटिंग लाईन एवढी स्ट्रॉंग आहे की आपल्याला ज्या आपल्या स्कोर कार्डवरती धावा आहेत ते होतील. आणि त्यामुळेच निकुंज मला वाटते पुढे प्रमोट केलंय निकुंज. हो, निश्चितच. कारण आता प्रथमतः बॅटिंग आला त्याच्या पहिल्या बघत पहिल्या सामन्यामध्ये त्याला चेस करायला लागले होते. आता चेसेबल न करता तुम्हाला टार्गेट चेस करायचं आहे. अशा पद्धतीने बघायला मिळते गोलंदाजात बदल केला आणि आता नामवंत गोलंदाजापैकी एक गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. हर्ष हर्ष पाटील नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. जेव्हा जेव्हा गरज पडल्या तेव्हा आपल्या संघासाठी उपयुक्त इकॉनॉमिकली आणि लाईन एंड लेन बंटर करताना कधीच गोलंदाजी करण्याचं काम केलंय आणि इथे आता तेच करावं लागेल तिसऱ्या षटकामध्ये. हर्ष आपल्या षटकाचा चेंडू इथे बाकी लो फुलटा चेंडू ड्राईव्ह केला सर डीप लॉंग ऑफच्या रिझनला. इथे फील्ड एंड थ्रो केले एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावादिवशी विचार केला तर 39 धावा हे तुम्हाला बघायला मिळतात. पण इकडे बघा ना 120 धावा करणारा संघ स्पर्धेबाहेर जाहीर की काय, पण त्यानंतर बाकी त्याने अशा पद्धतीने शिकले आणि जबरदस्त बॅटिंग आणि बॉलिंग करताना तो संघ देखील क्वालिफाय झाला. इथे बाकी मोठा शॉट चेंडू फसलाय. चेंडूच्या पाठीमागे डीप लॉंगला खेळाडू बघायला मिळतोय. इथे बाकी झेल पकडला गेलाय. शुभम अप्रतिम मी काय म्हणतो बघा इकडे हा गोलंदाज आहे याच्याकडे शब्द ब्रेक थ्रू देण्याचे आणि या षटकात जर तुम्ही 3 ते 4 दिवस 5 धावा दिल्या तर चांगला कमबॅक तुम्हाला बघायला मिळेल. तेच काम करताना हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. नक्कीच हर्ष पाटीलची कमबॅकिंग आहे. आणि ह्या साई सापडेश्वर सालबड संघाचा तो गोलंदाजी मधला बॅकबोन आहे. इथे त्यांनी एक ब्रेक थ्रू दिला गेलाय. निकुंजांचा जो अटॅकचा मोमेंट होता किंवा प्रयत्न होता हर्षवर अटॅक करण्याचा, तो जर सावध पवित्र असता दुसरे गोलंदाज त्यांना भेटले असते. परंतु इथे त्याला लॉफ्ट करण्याचा आणि जी सरासरी आहे ती मेंटेन करण्याचा प्रयत्न आहे. हा साई सापडेश्वरसाठी कमबॅकिंग साठी एक चांगली संधी मी म्हणेन. निश्चितच मी अगोदरच म्हटलं तुम्हाला की सर्कलच्या आतमध्ये आउट झालं बॅटर असण्याच्या आत तुम्हाला मध्ये यायचं आहे. हे नियम आम्ही बघितलं कोसमायचे असल्याला जबरदस्त म्हणजे वरियार वसई पट्ट्यात तुम्ही गेले ना असं नाही आपलं क्रिकेट पण मोठं आहे पण शिस्त तिकडे खूप आहे. तिकडे नियम कसे होते माहितीये का बॅटर आउट झाला की तो पॉवर प्लेच्या सर्कलच्या आत येईपर्यंत तुम्हाला इन इकडे व्हायचंय. जबरदस्त नियम बघायला मिळतात. इथे बघू नका वेळेपेक्षा कोणी मोठा नाही हो त्याला वाटलं नाही मला वर घ्यायचं तर त्याच्या हातात काम आहे. साईश ठाकूर एक मोठा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. खूप चांगला कमी यंग टॅलेंट चर्चेचा विषय नेहमी त्याचा बोलबाला तुम्हाला बघायला मिळतो. साईश ठाकूरकडनं पाहायला मिळतोय. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. बोईसर प्रीमियर लीग आजचा तिसरा दिवस. बघूया निखिल चांगलं कमबॅक केलाय गोलंदाजांनी. हर्ष नावाचा गोलंदाज एक शब्द आहे या गोलंदाजाकडे आणि मनीष यष्टीरक्षक म्हणून खूप चोख काम बजावलाय. अगोदर सामन्यात मनीष पटची चांगली बॅटिंग देखील तुम्हाला बघायला मिळतो. स्टार्ट मनीष आणि करण सिंग यांनी दिला त्यामुळे त्या 70 धावा तुम्ही आरामात चेस करू शकतात. बघूया आपल्या शतकाला पुढचा चेंडू हाताळतात हर्ष राईट मोठी मारा. हो 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 जबरदस्त चेंडू बॅटची एज घेऊन गेलाय. इथे देखील आवाज झालाय. चेंडू पडला तर थोडासा खाली राहिला आणि मध्ये आला पण तेवढ्याच पद्धतीने ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न बॅटची एज घेतली. चेंडू गेला कव्हरच्या दिशेला बाल बाल वाचला. फलंदाज मला हरकत नाही. लाऊड अपील झाल्यानंतर साईशने आपली बॅट टाकली पंचांना की बॅटला स्पर्श झालाय. आणि तेच तुमचं क्लेवर क्रिकेट असतं. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल 40 वरती. समोर निशू. हो थोडासा टॉस झाला. चेंडूला खेळतात एक्स्ट्रा कव्हर्सला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाहीये. गुड थ्रो. चांगली फिल्डिंग. 41 धावा. ब्रेक लावतायत हर्ष पाटील आपल्याला बघायला मिळतात. आणि गरज होती साई सापडेश्वर संघाला की एखादा गोलंदाज असा येईल जो ब्रेक थ्रू देईल आणि कंजूसी गोलंदाजी करेल. निश्चितच ते काम केलं कारण मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचं काम त्यांच्याकडे अनुभव खूप आहे. त्यांच्याकडे वयाने लहान असेल तेच काम ते करतात. पुन्हा आपल्या शेतकऱ्याला पुढचा चेंडू लो फुलतायत. दरम्यानच्या जर रुपेशकडे डायरेक्ट पाहायला मिळेल का दरम्यान नाही. यष्टीरक्षक पोहोचू शकला आणि इथून काय जर थ्रो झाला तर कदाचित जोरात गेला तर निघून देखील जाऊ शकतो. खूप चांगला निर्णय घेतला तो म्हणजे रुपेशाने. जबरदस्त रुपेशकडे देखील भन्नाट अनुभव आहे. अंडरआर्मचा क्रिकेटचा भन्नाट बादशाह म्हटलं जाते पण ओव्हरऑल मध्ये देखील चांगला अनुभव त्याकडे बघायला मिळतात. थोडीशी इंजुरी झाली 2-3 वर्ष क्रिकेट पासून लांब गेला पण त्यानंतर मैदानात आल्यानंतर बाकी आपले ऍथलीट खेळी आणि चतुरस्थ क्षेत्रक्षण हे देखील जमेची बाजू रुपेशकडे तुम्हाला पाहायला मिळते. सुंदर वर्णन आहे. रुपेश अनुभवाचा भंडार आहे आणि त्याचा फायदा ते घेतात. पुढील चेंडू साईश. दर्जेदार गोलंदाजी हर्ष पाटीलची. कमबॅकिंग कसं असावं हर्ष पाटील नाव हर्ष आहे आणि आनंदही संघाला देतोय ते इथे बघायला मिळते. 3 धावांचं षटक 1 विकेट म्हणजेच आता 19ची सरासरी 14 वरती आलेली.
निश्चितच बघितलं मी तुम्हाला म्हटलं होतं की ह्याच्याकडे शब्द आहे आणि ह्या गोलंदाजाकडे नेहमीच आपण जेव्हा जेव्हा ह्याच्यामध्ये चेंडू दिलाय तेव्हा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मोठमोठ्या फलंदाजाला थांबवण्याचं काम केलंय. खऱ्या अर्थाने 2 षटकामध्ये तुम्ही 38 धावा बघितल्या त्यानंतर बाकी 3 षटकाचा समावेश नंतर 42 धावा तुम्ही म्हटलं की सरासरी जी आहे पहिली बॅटिंग करताना 19 सोडून ती 42 हेच तर खरं तुम्हाला 6 षटकाचं गोलंदाजामध्ये केलेला बदलाव जबरदस्त कमबॅक आणि साई सापटेश्वरकडे टोटल 6 गोलंदाज आहेत. 6 गोलंदाज आहेत. अजून देखील नवोदित गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. एक आमचा सालगाव पाण्याचा गोलंदाज आहे. तो देखील तिकडे तुम्हाला बघायला मिळतोय. तर बघूया कशा पद्धतीने हँडल करतात आणि आता तर मला बघायला वाटलं सुरुवातीला वाटलं की 80-85 धावा बघायला मिळतील. तिथे कुठेतरी कमबॅक केलाय. 70च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न साई सापडेश्वर करतील की काय? बघूया नवीन गोलंदाजी ट्रॅकवर वैभव आलेले आहेत. हर्ष पाटीलची चांगली गोलंदाजी आहे. संघ थोडस आपण बघितलं तर ज्या पद्धतीने अचानक आक्रमकता तुमच्यावरती येते, तुमचा संघ विचलित होत असतो. इथे संघ बांधणी खूप चांगली केली हर्ष पाटीलनं. मिस्टर वैभव गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. निशान यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपण बघतोय. 11 चेंडू आणि 30 धावांची विस्फोटक नॉक गेम चेंजर इनिंग ते खेळत आहेत. वैभवला इंट्रोड्यूस केलं जाते षटक क्रमांक 4. समोर निशांत आहे. पुढील चेंडू हा मात्र वाईड बॉल 100च्या रूपानं स्कोर कार्ड 43 वरती पोहोचलंय. वैभवला मात्र हर्ष पाटीलच्या पावलावरती पाऊल ठेवणं गरजेचं आहे. 42 झाले आता. 42 रन्स होणार स्कोर कार्ड. बघूया वाईट चेंडू आहे. पुढील चेंडू वैभव आणि सुविचे सक्सेस भरपूर शॉट झाले परंतु या वेळेला नवीन गोलंदाज होता. वेग त्याचा रीड करता आलेला नाही आणि ज्या विकेटची गरज होती साई सपडेश्वर सालबेट संघाला तो विकेट म्हणजेच मॅन इन गोल्डन फॉर्म निशांत बॅक टू द डगआउट. मोठा विकेट सर. निश्चितच तुम्ही चर्चा केली होती की निशांतचा मोठा विकेट बघायला आता बाकी तसाच मोठा फलंदाज तुम्हाला बघायला प्रीतम हा देखील बघायला मिळतो. त्याच्या वडील देखील एक चांगले क्रिकेटर काशीनाथ म्हणून नावाचे एक व्यक्ती होते. बीआरसी मध्ये कार्यरत होते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. त्यांचे देखील वडील खूप चांगले खेळायचे आणि वडिलांच्या पावलावर पाऊल देत असताना या मुलांनी चांगलं खेळलं. बीआरसी मध्ये खेळता खेळता बाकी वंदे मातरम संघात खेळताना बघायला मिळाला आणि वंदे मातरम संघात खेळताना परिपोको म्हणून एक नामांकित अष्टपैलू खेळाडू म्हणून पालघर तालुक्यात तुम्हाला बघायला मिळालं. सकाळच्या सत्रामध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्याला मिळाला. आता बाकी गरज आहे कारण निशान आणि निकुंज हे दोन्ही मोठे फलंदाज डकआउटच्या बाहेर गेले. सुरुवात तरी चांगली केली. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 38 धावा झाल्या पण त्यानंतर बाकी चांगलं कमबॅक हर्षने केलं आणि आता देखील हा तुम्हाला पास्तोलचा गोलंदाज बघायला मिळतो. रुपेश हा पास्तोलचाच गोलंदाज आहे ना? सालगाव पाडा. ओके यस सालगाव पाड्याचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. फायर पास्तोलच्या बाजूला जो आदिवासी पाडा आहे ना तिथे एक जिल्हा परिषद मोठी ऐतिहासिक प्रख्यात शाळा आहे आणि त्या गावातला खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. जबरदस्त चांगली गोलंदाजी हुकमत गाजवत असताना अनेक मैदानं खाली तो गाजवतो आणि फास्तोल सारख्या संघातून खेळण्याचं त्याला मोठं मार्गदर्शन बघायला मिळते आणि तेच तो मैदानावर दाखवत असताना आपण बघत आहात. खऱ्या अर्थाने ज्या विकेटची गरज होती निशांना डकआउट मध्ये पाठवलं. निशाने जबरदस्त बॅटिंग केली. सुरुवात काय बघायला मिळालं 2 षटकामध्ये पॉवर प्लेच्या 38 धावा या फलकावर लागल्या होत्या. पुन्हा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू ओहो लो फुलटात टाकण्याचा प्रयत्न केला. दिशाहीन गोलंदाजी इथे बघी पंच कोणा होतात दिसत व्हाईट बॉल. राकेश राऊत आणि आशुतोष व्यवहारे हे तुम्हाला 2 पंच इथे बघायला मिळतात. जबरदस्त काम तुमच्याकडे बघायला मिळालं. खूप चांगलं पंचगिरी आणि तिसरे पंच म्हणून आज आपल्याला बघायला मिळतात ते आमचे अक्षय नाईक दांडेगावचे सुपुत्र एक चांगले क्रिकेटर. हे 3 पंच आजच्या दिवसात आपण बघत आहोत. पुन्हा बाकी हो हो काय लेग ब्रेक बघायला मिळतो. संमिश्र मारा बघायला मिळतो. जे लेग कट ऑफकट हा स्पिनर नाहीये त्याला आपण लेग ब्रेक ऑफ ब्रेक बघायला मिडिल पटला आहे तो ऑफकट लेग कट अशा पद्धतीने अजित अफरातून गोलंदाजी करत असताना बघायला मिळतो. थोडासा कट चेंडू झालाय परंतु प्रीतम येताना त्यांना वाईट चेंडू हाताळायचा नव्हता कारण नवीन जेव्हा बॅटर येतात तेव्हा तुम्हाला जी लेंथ इन लाईन मिळाली असते ती सोडायची नसते. इथे स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि सरळ ठोकला षटकार. पण बघतायत प्रीतम मी काम मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेतलाय नेक्स्ट मॅच मध्ये. अगोदरच्या मॅच मध्ये दाखवताना प्रीतम सांगतायत संकट थोडस आमच्या संघाकडे परंतु जर स्लॉट मध्ये चेंडू आला षटकार मारा. धावसंख्या 6 49. वैभवला कमबॅकिंग करणं गरजेचं आहे. प्रीतमने आपले इरादे स्पष्ट केल्यात. त्यांनी सांगितलंय की मी डिझर्व करतो मोठ्या शॉटसाठी आणि जर स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला मी प्लॉट मध्ये पाठवण्याची क्षमता माझ्या बॅटिंगकडे. निश्चितच किती मोठं मैदान असून जर त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू राहिला तो प्लॉट मध्ये पाठवतात. खूप चांगलं तुम्ही वाक्यरचना निर्माण केली आणि असंख्य मोठमोठी मैदानं बीआरसी सारख्या मोठ्या बाउंड्रीच्या लाईनवर देखील तो मोठे षटकार मात्र बघायला मिळतो. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतोय.
इथे बाकी थोडासा दबाव होता कारण अगोदर चेंडू षटकार गेला, ऑफस्टॉपच्या बाहेर पिचिंग केलं, अजून चेंडू बाहेर गेला वाईटच्या रूपात आणि 50 धावा या बाकी फलकावर लागतात. तर अर्धशतक हे तुम्ही बघत आहात चौथ्या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं कमबॅक करताना या षटकात तुम्हाला बघायला मिळालं. मनीष येतात काहीतरी कानमंत्र देतात आपल्या संघासाठी. मी तुम्हाला म्हटलं की 70-80 धावा ह्या साईज आपल्या संघाकडे केल्याच पाहिजे कारण त्यांच्याकडे देखील खूप मोठे बॅटर आहेत. ज्या पद्धतीने आपण बघितलं की 70 धावा कशा पद्धतीने चेस केल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. खूप मोठा गोलंदाज म्हणून आता उपायित नवनवीन गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. पास्तळ संघाकडे आता नवोदित गोलंदाज बरेचसे पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत आहे समोर पेचोनवाचा. दबाव दबाव जो तुम्हाला बघायला मिळतो ना अगोदरच्या चेंडूमध्ये षटकार पडला की दबाव होतो की मला एस्टरवर चेंडू टाकायचा. एस्टरवरचा चेंडू खूप चांगला पण रीड करतो. म्हणजे त्याच्यात ते झोनमध्ये बघायला मिळतं. ऑफसाईड ऑफ ठेवायचं, कट करायला मजबूर करायचं. जेणेकरून डीप पॉईंट ठेवलाय, त्यानंतर तुम्ही डीप लॉंग ऑफ ठेवलाय, शॉर्ट गडी ठेवलाय, थर्ड मॅन ठेवला, फाईन लेग ठेवला. इथे जे खेळाडू आहेत यांच्यासाठी बघायला मिळेल. आता दोन सुमार वाईट चेंडू फलकावर धावसंख्या आहे ती 51. 51 झालेले आहेत. एक्स्ट्रा अतिरिक्त चेंडू हाताळले गेलेत. प्रीतम समोर वैभव तयार होत आहेत आणि इथे लॉफ्ट करण्याचा पवित्रा होता त्यांचा प्रयत्न होता. शुभम चेंडूला फील्ड करतील. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 25 गोलंदाजी करावी लागेल कारण इथून हर्ष पाटीलचं एक षटक आहे. तिथून हर्षकडनं अपेक्षा वाढलेल्या आहेत. जर वैभव त्यांना साथ देत आहेत तर कॉर्डिनेशन ज्याला म्हटलं जातं किंवा कदम से कदम मिलाना जसं घेते ह्या दोन्ही बघायला मिळतील आणि तिथे थोडासा अंकुश बॅटिंग टीम कडे लागला जाईल. निश्चितच कारण खूप मोठा गोलंदाज आहे ज्याने ज्या पद्धतीने तिसरं षटक हाताळलं. 5 खेळाडू षटकाच्या बाहेर असताना रिस्ट्रिक्शन मध्ये चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा आपल्या षटकात पुढचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी पडल्यानंतर वेगाने निघून गेलाय. फलंदाज ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही. अगोदरच्या 4 चेंडूच्या मानाने या चेंडूचं गती खूप जास्त बघायला मिळाली. ऍब्सोल्युटली मिश्रित गोलंदाजी करतोय. खूप चांगली गोलंदाजी थोडसा अँगल सुद्धा बनवलं होतं. जसं आपण लसित मलिंगाला बघतो की एका अँगलने गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न असतो तशी गोलंदाजी ह्या चेंडूवरती बघायला मिळाली. यशस्वी झालाय. डॉट बॉल पुढील चेंडूसाठी साईश तयार होत आहेत. वैभव थोडस कमबॅकिंग केले वैभव षटकारानंतर आणि इथे मिस टाइम परंतु तो जाईल बाहेर आणि सरळ स्टंट अँड डिलिव्हर्ड. पण बघतायत एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं हा अंदर राईटचा फटका आपल्याला बघायला मिळतो. चेंडू थोडासा टॉच झाला आणि त्या चेंडूला सरळ पाठवले पॅव्हिलियन मध्ये. धावसंख्या 6 ने प्लाय होती आणि पोहोचते ती तब्बल 58 धावा. म्हणजेच आपण जर बघितलं तर 41 होत्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि इथे आलेल्या टोटली 17 मध्ये 2 षटकार आले, 3 वाईड आले. अशामुळे तर 17 धावा तुम्हाला बघायला मिळाले. 2 षटकार आणि 3 वाईड तुम्हाला बघायला मिळाले. 17 धावा झाल्या टोटल. विचार जर केला तर 4 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या ती 58. जबरदस्त कमबॅक केलाय तिसऱ्या षटकात. हाच तो गोलंदाज ज्याने तिसऱ्या षटकामध्ये जपून ठेवलं होतं. 3 धावा देऊन 1 गडी बाद केला. तो बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थाने मोठा अनुभवी गोलंदाज बघायला पण तेवढंच मोठं बिग बॅटल तुम्हाला बघायला मिळेल कारण एका हातीने स्पर्धा जिंकण्याचं काम ज्यांनी केलंय, एक मैदान ज्यांनी गाजवले तो खेळ तुम्हाला बघायला मिळतो. प्रीतम दर्जेदार स्पर्धा जेवढं कमी काळामध्ये एक मोठी स्पर्धा. चेंडू टटवलाय. आउट पार्क निघून जाईल का? प्रॉपर टायमिंग झाली. डीप एक्स्ट्रा 6 धावा कडकडी षटकार. थोडासा रूम होता. रूम मिळाला त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला आणि परफेक्ट बॅटर ज्याची बॅकलूप खूप मोठी आहे. तुम्ही विचार करा बघा तो बॅटिंग मध्ये येतो ना तेव्हा खांद्याच्या वर त्याच्या अगोदर बॅट आली जाते. मी समालोचक करताना प्रत्येक गोष्टी निरखून बघू शकतात. जबरदस्त बॅटिंग आणि ज्याची बॅकलिप मन काय आहे रिचवर खेळतो. मनचे षटकार हे तुमच्या मनगटी शॉटवर तुम्हाला बघायला मिळतात. असे बरेचसे फलंदाज कमी बॅकलिप मोठी बॅकलिप तुम्हाला बघायला मिळते आणि ह्याची बॅकलिप खूप मोठी बघायला अफलातून बॅटिंग सुपर बॅटिंग. येस हाय बॅकलिपने हा चेंडू स्ट्रॉंग म्हणता येईल बघा. खूप चांगलं टायमिंग आहे. बॅक टू बॅक रिझन वही एरिया वही तरीका भी वही भरपूर आधा डझन रन. धावसंख्या 6 ने प्लाय होत आहेत. 70 आपण 70 म्हणत होतो. 58 झालेल्या. जो गोलंदाज षटक क्रमांक 3ऱ्या मध्ये प्रभावी ठरला त्याच्यावरती हल्ला होतोय. 2 चेंडू मध्ये 12 धाबा खर्च करताना हर्ष थोडासा आता प्रेशर मध्ये आला असं म्हणायला हरकत नाही दीपकजी. निश्चितच मोठ्या संघातून तुम्ही जे खेळता वंदे मातरम हा काही लहान संघ नव्हता. खूप मोठा संघ तुम्हाला बघायला मिळायचं. आदरणीय स्वप्नीलजी घरत त्याचा संघ पन्हाळे गावातून बिलॉंग झाला. त्या संघामध्ये तुम्हाला अक्करपट्टी, फोफरन, उनबाट इकडचे खेळाडू बघायला मिळाले आणि त्यातील हे खेळ तुम्हाला पाहायला मिळतात. पुण्याच्या आवश्यकता ऑफसाईड ऑफ टफ राईट केलं वारी खूप चांगला पद्धतीची गोलंदाजी केली. चेंडू पडण्यात थोडा गतिमान आला. कव्हरच्या रिझनला खेळत होता पण बॅट आणि चेंडूचं अंतर राहिलं आणि निर्धाव चेंडूची संख्या तुम्हाला बघायला मिळते. पुढील 2 चेंडू ओरपीच होते थोडेसे. हा बॅकअप तर गुडलँड होता आणि तो पडल्यानंतर थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता म्हणून टॉट बॉल बघायला मिळत आहे. चांगली कम्बॅकिंग केली हर्षनं. 2 षटकारानंतर एक टॉट बॉल. पुढील चेंडूसाठी पुनश्च गोलंदाज तयार होत आहेत. हाही बघतोय आपण. हा मिडल आणि लेग मध्ये
रिलीज केला होता. सिंगल कम्प्लीट होते. गुड फिल्डिंग आपण बघताय तिथे फिल्डर करण धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 71 वरती. आता थोडस का षटकार आले याचा विचार केला हर्षनं आणि त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा आपल्याला बघायला मिळते दीपकजी. निश्चितच चांगली सुधारणा केली, थोडासा टप्पा बदलला गेला. बाकी मिडिल अँड नेक्स्ट ओव्हर चेंडू तिकडे करण सिंग मिड विकेटवर जबरदस्त फिल्डिंग करत बघायला मिळेल. आणि अजित मी म्हटलं की समालोचकावर समा बांधताना समोरचा समालोचक तेवढा मजा येते. अख्खो टप्प्याचा चेंडू क्रॉस बॅटरने खेळलाय, चेंडू जातो डीप लॉंगॉनच्या रिझनला. 2 चेंडूवर 2 षटकार घेतल्यानंतर नियंत्रण कसं ठेवलं, मनोबल खच्चीकरण होऊन देत नाही, कुल माइंड डोक्यावर बर्फ ठेवलं आपल्या बुद्धिमत्तेने आणि गोलंदाजीचं क्रम चालवलं. खूप सुपर क्वालिटी, जबरदस्त गोलंदाजी हाताळताना बघा. Yes, चांगली कमबॅकिंग आहे. 2 चेंडूवरती 12 आणि 3 चेंडूवरती 3 कमबॅकिंग केले म्हणायला हरकत नाही. क्रिकेटमध्ये गोलंदाज असताना तुमच्यावरती आघात होणार, परंतु तुम्ही कमबॅकिंग कसं करणार याच्यावरती भरपूर काही अवलंबून असतं. हो हो हो, रायझिंग डिलिव्हरी बघायला मिळत आहे. पंच या ठिकाणी आपण बघताय तो व्हाईट बॉलचा कॉल. 100च्या रुपयानं स्कोर कार्ड पोहोचते 73. चेंडू टॉस झाला पण बघतायत पार सिग्नल इट्स व्हाईट बॉल. गुड अंपायरिंग, कौतुक करायला पाहिजे अंपायरिंगचं. दर्जेदार अंपायरिंग तुम्हाला बघायला मिळते स्पर्धेमध्ये. पुणे आपल्या षटकाचा पुढचा चेंडू, हो हो हो, लेग ब्रेक काय क्वालिटी बघायला मिळाली. आज तो गोलंदाज 2 चेंडू 2 षटकार मारल्यानंतर अक्षरशः फलंदाज नाचवण्याचं काम केलंय आणि चांगलं कमबॅक केलं, कारण 2 चेंडू ओव्हर पिच होते. आणि दीपकजी ह्या चेंडूवरती आपल्याला चांगले संस्कार बघायला मिळाले. एक तर चांगला चेंडू होता, त्यांनी फिंगर रोल केले होते, टर्न इन बाउन्स मिळाला, विकेट आला आणि विकेट आल्यानंतर प्रीतमने अंपायरच्या डिसिजनची वाट बघितलेली नाही. ही एक केलाय. महत्वाची गोष्ट इथे आपल्याला नमूद करावीशी वाटते. सर्वप्रथम दीपेशने दाखवलं आणि कालच्या दिवसात देखील एक खेळाडू मला गेलाय, नाव लक्षात येत नाहीये. कालच्या दिवसात एक खेळाडू गेलाय आणि आता दीपेशने पहिल्यांदा बघितलं की आम्ही इथे बघतोय जे दिसत नव्हतं आशिष परब काल देखील स्वतः निघून गेले होते कोठवत स्पीड. आणि दीपेशचं कसं होतं माहितीये का, हिट विकेट चप्पीर होती आणि हिट विकेटवर आम्हाला दिसत नव्हतं, पण शेवटी त्यांनी सांगितलं की नाही मी आउट आहे आणि स्वतः निघून गेले. ही पोस्टपोन स्पीड प्रत्येकाने दाखवायला बघायला मिळते. इथे बघे 5 षटकं संपलीत आणि 5 षटकाच्या समापनानंतर फरकाव धावसंख्या लागली ती 73. त्याची निश्चितच चांगलं कमबॅक झालं. मला वाटलं होतं की या षटकात तुम्हाला 90 वगैरे बघायला मिळतील. या पद्धतीने 2 एक एक्स्ट्रा कव्हरला आणि डीप लॉंगला चौकार लागले, षटकार बघायला मिळेल. त्यानंतर बघूया शेवटचं षटक किती धावा होतील आणि किती मोठं लक्ष उभं करतात ते या शेवटच्या 6 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बघूया नियमान नौसा गेनकडे आपण बघतायत. अक्षय आरेकर आलेले आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर गौरव तयार होत आहेत. अंतिम षटक आहे, 6 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. एका बाजूने आपण टायगर अक्षय आरेकरला बघतोय, जो टायगर की दहाड ती सुद्धा त्याला बघा इथे बघायला मिळणार आहे. परंतु गौरवला इथे गौरवशाली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 73. पहिला चेंडू, ओहो, नो लुक पद्धतीचा शॉट, बॅलन्स केलं शरीराला पूर्णतः. परंतु अक्षय सांगतायत की नॉसा गेनकडे आम्ही वेगाने जाणार. 2 धावा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. ज्याला क्रिकेटमध्ये लाईफलाईन आहे ती लाईफलाईन वेगाने वाढताना बघते. 75 रन झालेले आहेत आणि रनिंग बिटवीन द विकेट क्लास. निश्चितच होतं धावसंख्या उभारता तुम्हाला बघायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन विकेट केली तर तुम्हाला इकडे धावा बघायला मिळतात. 1-2 मोठे फटके आले की मग 2-2 धावा सिंगल काढल्या की एका ओव्हरमध्ये 15 ते 16 धावा तुम्ही काढू शकतात. पुन्हा ओहो काय क्लास टायमिंग बघायला मिळत. सुपर कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त ओव्हरपिच चेंडू होता. 2 क्षेत्ररक्षकाच्या वरनं चेंडू काढलाय आणि अफरातून ड्राईव्ह बघायला मिळतो. आणि या 4 धावांचा विचार केला तर फरक धावसंख्या लागते ती 79. निश्चितच मोठ्या धावापर्यंत उभारतील. मला वाटते 85-90 धावा बघायला मिळतील का बघू, सांगू शकत नाही. शेवटी क्रिकेट आहे आणि तिचा खेळ आहे. येणार अजून देखील 4 चेंडू बाकी, पण आतापर्यंत तुम्ही जर विचार केला ते 79 धावा या फरकावर 5.2 षटकामध्ये. तर 2 दिवसाचं क्रिकेट सर आपण बघितले. आजचं 3ऱ्या दिवसाचं क्रिकेट बोईसर प्रीमियर लीगला 4 चांद लावताना आपण बघतोय. काय मोमेंटम आहे आजच्या दिवसामध्ये, जबरदस्त बघायला मिळतोय. पुढील चेंडू आणि इथे फटका फसलाय. बघूया मनीष आहे तिथे आणि एक सुंदर झेल. याच्यानंतरची मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे ती म्हणजेच संचिता वॉरियर्स सरावली विपक्ष जय हिंद खैरापाडा. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी यायचे संचिता वॉरियर्स नांदगाव सरावली, संचिता वॉरियर्स सरावली आणि एका साईडला तुम्हाला जय हिंद खैरापाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेकच्या अगोदर हजर राहायचंय. कोणत्या वेळ आपण दडवायचं नाही. जबरदस्त बाकी न्यू बॅटर आले ते प्रथमेश पामाळे, हे देखील उंबळीचे एक मोठा वंडरफुल चांगला खेळाडू म्हणून त्याला बघितलं जातंय. पण खऱ्या अर्थाने चांगलं कमबॅक केलाय शेवटच्या षटक म्हटलं की हाना मारीचं. जरी पहिल्या चेंडूवर धावून एकच देखील धाव नाहीये, 2च धावा फक्त 3 चेंडू दिल्यात. जबरदस्त गोलंदाजी करत असताना
6 दिल्यात ना. पहिल्या चेंडूवर 6 मग 2 आणि आता गडी बाद केलेत. आणि गौरव नावाचा गोलंदाज हा तुम्हाला बघायला मिळतो आणि फलकात धावसंख्या लागल्यात ती. पहिला चेंडू 2 मग चौकार. ऑफ साइड ऑफ स्टॉप चांगला पहिले घेऊन काढला चेंडू गेला डीप लॉंग ऑफच्या रिझनला एकच जवळ बघायला मिळते. परफेक्ट गोलंदाजी. शेवटचा स्लॉग अजित काय सुंदर पद्धतीने हाताळलेला हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. नक्कीच बोईसर प्रीमियर लीग मध्ये तुम्ही जेव्हा अंतिम षटक हाताळतायत आणि चांगली गोलंदाजी करतायत तर येणाऱ्या काळामध्ये तुमचं फ्युचर ब्राईट आहे. आणि त्यासाठीच आपण बोईसर प्रीमियर लीगच्या माध्यमातून युवा खेळाडूंना सुद्धा प्राधान्य देतोय. मोठी प्लसचे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. युवा आणि लेजंड यांचं जे कॉर्डिनेशन आहे ते खूप चांगलं बघायला मिळते या स्पर्धेत. निश्चितच आणि आयोजकाचं मी कौतुक आहे की तुम्ही रेंज वाढवली, गाव वाढवली, त्यावेळी मोठं क्रिकेट बघायला मिळते. बाकी फाईन लेगला धावबाचा चान्स थोडीसं फ्लंपिंग झाला, कदाचित धावबाद होताना बघायला मिळालं असतं, पण अमोल भाऊनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अबाव 40चा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. या वयात देखील आपण अशा पद्धतीचे चतुरस्र ऍथलीट बघायला मिळतात. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. तेच अमोल सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिलं षटक हाताळ धाबा आल्या हरकत नाहीये, परंतु त्याची जी फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते किंवा त्यांचं जे 100% योगदान ते देत आहेत ते भरपूर महत्वाचं. अंतिम चेंडू असेल. पुढील चेंडू गुड बॉल चांगला फिनिश केलाय वैभवनं आणि टार्गेट सेट केले गेले ते म्हणजेच 82 धावांचं. कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये करतोय आपण थोडंसं परिवर्तन. ऐकूया दीपकजी सरांच्या सोबत पास्तलचा गोड आवाज. प्रीतम सोडले जातील. वेलकम प्रीतम. बघा मला वाटतं नारळ पाणी आणले त्याने मॅच ऑफ द सिरीज दुष्ट गोलंदाज असे अनेक पारितोषिक क्षेत्र आपण बघितलं. गंजी घेऊन आले यास बघा काय काय मिळेल हो इथे बेटे गावचं. चला आपण टॉस कडे बोलतोय. संचिता वॉरियर्स सरावली विपक्ष जय हिंद खैरापाडा. चला या बोट टीम कॅप्टन खैरापाडा संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. चला संचिता वॉरियर्स सरावली संघ या आपण टॉस साठी टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करतोय आणि टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय रुपेश जी गरज सरांच्या शुभ असे आपण टॉस करतोय. चला बोट टीम कॅप्टन या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. थोडस कॉपरेट करा आपण. चला सुजित आलेले आहेत आणि एका बाजूने विकी तयार आहेत. चला टॉस कडे वळतोय. रुपेशजी आपल्या शुभ हस्ते आपण करतोय नाणेफेक आणि आपल्या संघ सहकार्यानं विचारून या की जर टॉस जिंकलो तर काय घेणार. तेही महत्वाचं आहे. डू अ डाय मॅच दोन्ही संघासाठी महत्वाची मॅच असणार आहे आणि आपलं अस्तित्वाची लढाई पुढे घेऊन जाण्यासाठी या मॅच मध्ये विजयश्री दोन्ही संघांना हवाय आणि त्यासाठी दोन्ही संघाचा गेम प्लॅनिंग झाला असेल की काय करायचंय पुढे. वेलकम विकी आपलं हार्दिक स्वागत. सुजित वेलकम. कॉल कोणाचा असणार की चॉईस हवी आहे. सुजित चा कॉल असणार आहे. टॉस जिंकलाय सुजित. टॉस किती महत्वाचा होता. टॉस खूप मोठा नाही लेफ्टीसाठी हा बेनिफिट आहे. पण आमच्याकडे बॉलिंग साईड पण खूप स्ट्रॉंग आहे. पण हे मॅच आम्ही फिल्डिंगच्या जोरावर धरली असेल. खूप कमी स्कोर पण केला होता तरी आपण टफ फाईट दिली आणि होते अजून 2 मॅच आहेत. काय म्हणशील डिसिजन काय असणार आहे.
तर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. दीपकजी आणि त्यांच्या समवेत पाचचा बुलंद आवाज मॅन ऑफ द सिरीजचे जे मानकर राहिल्यात सध्याच्या, तेच आमचे परम मित्र प्रीतम घरत. चला बॅटर पाठवा. 82 धावा विजयासाठी साई सापडेश्वर संघाला करायचे आहेत. जबरदस्त बॅटिंग निशान वनमाळी यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळाली. 12 चेंडू 30 धावाची आकर्षक फलंदाजी, 2 षटकामध्ये 38 धावा. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त बॅटिंग त्यांच्याकडनं बघायला मिळते. तिसऱ्या षटकात धावा कमी आल्या, मग चौथ्या षटकात धावा आल्या, 5व्या षटकात देखील धावा आल्या आणि 6व्या षटकात धावा पुन्हा कमी झाल्या, म्हणून तुम्हाला 81 धावापर्यंत थांबवता आलं. प्रीतम यांनी देखील चांगली बॅटिंग केली. 8 चेंडू 20 धावा काढल्या, 2 जबरदस्त षटकार. प्रीतमकडे 3 का 2 षटकार बघायला मिळाले. 3 षटकार, एक ऑन साईडला, 2 ऑफ साईडला, एक कव्हरच्या रिझनला, एक डीप लॉंग ऑफच्या रिझनला आणि एक मिड विकेटच्या डोक्यावर षटकार घेतला होता. प्रीतम यांनी देखील 8 चेंडू 20 धावा काढल्या. ह्या दोघांच्यात 50 धावा तुम्हाला बघायला मिळतात आणि एकत्रित जर विचार केला तर 6 षटकामध्ये 81 धावा काढल्यात आणि 82 धावा ह्या विजयासाठी साई सापडेश्वर संघाला करायचे. साई सापडेश्वर संघाचे 2 मोठे फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. त्याला चेंडू घ्या, आयोजक चेंडू घ्या. प्रमोदजी या, प्रमोदजी या ना. या गावचे एक समालोचक म्हणून आपण बघत आहात. सर आपण बघत आहात करण सिंग, खऱ्या अर्थाने युपीचा हा बिलॉंग करणारा खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल. शिवाजीनगरमध्ये काम देण्यासाठी आई वडील आले आणि आई वडील आल्यानंतर जन्म देखील त्याचं इथेच झालं आणि जन्म झाल्यानंतर तो सालवडच्या मुलाबरोबर रुळला आणि प्रॅक्टिस करता करता आज बाकी एक उत्कृष्ट बॅटर म्हणून तुम्ही या करण सिंगला बघत आहात. दुसऱ्या साईडला विचार केला मॅन इन फॉर्म एक मनीष नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतो. साई सापडेश्वरसाठी नेहमीच आपल्या संघासाठी नेहमीच उपयुक्त ठरणारा फलंदाज म्हणून आपण मनीषला बघितल्यात. ही 2 सलामीची जोडी आज बाकी साई सापडेश्वर संघासाठी कशा प्रकारे 82 धावा विजयासाठी करायचे आहे आणि गोलंदाज बघायला मिळतो म्हणजे प्रीतम. प्रीतम मार्गस्थ होतोय. पहिल्या षटकाला पहिला चेंडू हाताळतोय. आपण थर्डमॅन बघतात, गली बघतात, पॉईंट बघतात, डीप कव्हर बघतात, शॉर्ट मिड ऑफ बघतात, शॉर्ट मिड ऑफ बघतात, शॉर्ट मिड विकेट बघतात आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये बघायला मिळते. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर डीप कव्हर आणि डीप स्क्वेअर लेग बघायला मिळते. ऑफ साईड ऑफ स्टंप चेंडू अक्रॉस मध्ये घेऊन काढला, 2 क्षेत्रच्या मधनं सरळ चेंडू निघून जातो मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमा पलीकडे 4 धावा माफ करा मिळाला निघून गेलाय. धावसंख्या 4 ने बघायला मिळते. 2 क्षेत्रक्षकामध्ये अंदर किती सुंदर पद्धतीने पार करतोय ना करण सिंग. गुड बॅटिंग, जबरदस्त नजरकात बनवताना बघायला. करंटची बॅटिंग जर बघितली तर मला पवन नवली संघाचा लीलाधर पाटील या फलंदाजीची आठवण आज तुम्हाला बघायला मिळते. ज्या पद्धतीने लीलाधर पाटील एकेरी दुहेरी धावा काढण्यामध्ये पटाईत होता त्या काळामध्ये एमआरच्या चेंडूमध्ये जबरदस्त ऍक्युरेटिंग रन मशीन म्हणून त्याला म्हटलं जायचं. पहिल्या चेंडूवर 4 धावा केला, बॅकफुटला गेला, चेंडू चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला आणि 4 धावा बघायला मिळाल्या. पुन्हा शिवदा येतोय गोलंदाज प्रीतम. ऑफ साईड ऑफचा चेंडू पुन्हा तशाच ठेवला, पुन्हा चेंडू निघून जाईल का. आपण तिथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण शॉर्ट मिळवण्याचा खेळाडू तिथे गेला, जबरदस्त कॅरी केलं, फील्ड केलं आणि एकच धाव बघायला मिळते आणि एका धावांची धावसंख्या होते 5. चांगली स्टार्ट. 82 धावा मोठ्या आहेत परंतु बॅटिंग साईड देखील मोठी आहे. मागच्या मॅच मध्ये 70 धावा विजय मिळवला 5.2 ओव्हरमध्ये आणि इथे मात्र पहिली ओव्हर 2 बॉल 5. सरळ बॅटने मनीचा फटका खेळला जातोय. हाफ चान्स आला होता इकडे मात्र क्षेत्ररक्षकाकडे, जिथे मात्र कॅच टॉप झालेला आहे. चांगला प्रयत्न केला होता निशान वनमाळी पाहायला मिळते क्षेत्ररक्षक. निश्चितच थोडा ऑफ ऑफ कॅच होता, थोडासा पुढे पडला, पण त्याने बरोबर बघितलं की खेळातून मी जे डाईव्स मारले आणि चेंडू निघून गेला, ते 4 धावा भेटी. कॅच न ड्रॉप होता, धावा देखील वाचल्या पाहिजेत. चांगलं संकल्पना मनातला चांगला विचार त्याने मांडला आणि ऍब्सोल्युटली गुड फिडिंग त्याला बघितली. पुन्हा एकदा चांगला कमबॅक केलाय गोलंदाजाने. पहिल्या चेंडू 4 आल्यानंतर बाकी कमबॅक केल्यात. आता मी 3 चेंडू हाताळत 5 धावा या फलकावर लागल्यात. समोर फलंदाज मनीष बघायला मिळतोय. बॅट चेंज घेतलाय, चेंडू जातो पॉईंटच्या रिझनला आणि तो मोठा गडी तंबूत परतला. 5 झाला तो म्हणजे मनीष पहिला गडी बाद होतो. साई सापडेश्वर संघाचा फलका धावसंख्या 5, जिथे विजेत्यासाठी धावसंख्या तुम्हाला करायचे 6 षटकामध्ये 82. अगदी पायामधल्या चेंडूला ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला. बॅटची ब्लेड थोड्या अगोदर बंद झाली, एज लागली आणि एक चांगली कॅचिंग. अगदी मैदानाच्या बाहेरून बघणं सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं तेवढं अवघड असतं. खास करून मोठ्या स्टेजवर अगदी तुम्हाला संघामध्ये जागा भेटते, 11 मध्ये तुम्हाला खेळायला मिळते आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना थोडी भीती देखील असते. इथे मात्र आपण बघू शकतात 82 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 70च्या वर आतापर्यंत चेस झालेला नाहीयेत, जिथे मात्र आपण पाहू शकतात पहिल्याच मॅच मध्ये 61 धावा डिफेन्स
अगदी जिथे मात्र दुसरी मॅच विचार केला तर 119 धावा धावेचा डोंगर पाहायला मिळाला. माउंट एव्हरेस्ट म्हणायला हरकत नाही, इतक्या धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर थोडं आटोक्यात आला खेळ, परंतु अजूनही मात्र पहिल्या बॅटिंगचा बोलबाला पाहायला मिळते. परंतु आजच्या दिवसामध्ये दोन्ही मॅचेस पहिल्या मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमने विन केल्यात. नवीन बॅट्समन गौरव ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू आहे. चला, गौरव नावाचा नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. शब्द आहे या बॅटरकडे. बघा, चांगला ड्राईव्ह केला, सरळ चेंडू गेला डीप शॉट मिड ऑफच्या रिझनला. इथे बघा डॉट चेंडू जातो. पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक केला या गोलंदाजाने. पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा निघालो, त्यानंतर बाकीचे चेंडू सोडून डॉट टाकले, जबरदस्त कमबॅक केला. एक अनुभव आहे हो. आणि नेहमी खेळत असताना मोठमोठ्या स्पर्धा पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आपले पॅकर संघ असायचे, ॲच्युअर संघ पॅकर बघायला मिळायचा, नवरी संघ पॅकर बघायला, बंधन पॅकर, तिथे बाकी वंदे मातरम हा देखील पॅकर संघ तुम्हाला बघायला मिळायचा. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. हा हा, काय जबरदस्त चेंडू घेतला. संपूर्ण चेंडू बॉडी मध्ये आल्यानंतर बाकी उत्कृष्ट दर्जाचा स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडू जातो सीमापलीकडे, 4 धावा, खणखणीत चौका. पहिल्या बॉलवर चौकार आणि शेवटच्या बॉलवर चौकार. धावसंख्येचा विचार केला 9 धावा. चांगली ओव्हर. 2 बाउंड्री जरी आल्या तरी 9 धावाच आहेत. म्हणजे कुठे ना कुठे आपण बघू शकता डॉट बॉल देखील आलेले आहेत. 4 डॉट, 3 डॉट आणि 2 चौकार आणि 1 सिंगल. 9चा मात्र आकडा पाहायला मिळतो स्कोरबोर्डला. 82चं टार्गेट आहे आणि इथून बघायला गेलं तर 73 पाहिजेत 5 ओव्हरमध्ये. हा टेनिस बॉल आहे. आता दुपारचं सत्र आहे, वारा मैदानाच्या आतमध्ये वाहतोय. या मॅच मध्ये दोन्ही टीमसाठी एक बेनिफिट आहे की पहिली मॅच विन केल्यावर तुम्हाला अजून एक संधी मिळते. म्हणजे इथे मॅच जरी गमावली तरी मात्र अजून एक मॅच खेळायला मिळणार, स्वतःला सुपर 8 मध्ये पाहण्यासाठी अजून एक संधी मिळणार. आणि यानंतर बघायला गेलं तर नेक्स्ट मॅच टू ऑर डाय आपल्याला पाहायला मिळणार. एक बाजूला सरावलीचा संघ संचिता वॉरियर्स सरावली आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळेल जय हिंद खेरापाडा. जय हिंद खेरापाडा. नाणेफेकीचा काऊल आपण जिंकल्याचा निर्णय पोहोचवा आमच्यापर्यंत. क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. बॅटिंगसाठी तयार राहायचंय. संचिता वॉरियर्स सरावली. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये निकुंज राऊत, संघाचा संघनायक आयकॉन खेळाडू. अगदी बघायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या मॅचचे दोन्ही हिरो करण सिंग आणि प्रीतम राऊत एकमेकांसमोर पाहायला मिळाले. आता मात्र करण सिंग आहे नो स्ट्राईकला, आयकॉन गोलंदाजीवर आयकॉन. पहिलाच बॉल फसलाय सरळ हातामध्ये. यावेळेस मात्र जातोय मोठा झटका. करण सिंग बॅक टू डगआउट. पहिल्याच बॉलवर दीपक सर तिकडे मात्र मोठा विकेट येत असताना थोडी बॅकफुटवर ढकलून दिलाय टीम सालवडला. निश्चितच खूप लांब चेंडू होता, यष्टाच्या खूप बाहेर ऑफसाईडचा. पण तो चेंडू तुम्ही ऑन साईडला खेळतात तर तुम्हाला थोडं शक्य नाही होणार. किती दूरवर खेळा, तुम्ही चेंडूवर गेलात नाही. ऍक्च्युली हा चेंडू तुम्ही खऱ्या अर्थाने ऑफ साईडला खेळायला पाहिजे. पण असं जे फलंदाज असतो मैदान त्याला करताना बघायला मिळते. खूप चांगला कमबॅक केलाय. आणि बघता बघता ज्या अगोदरच्या सामन्यात 2 ज्या फलंदाजांनी पॉवर प्ले मध्ये 38 धावा 36 धावा काढल्या होत्या, ते दोन्ही फलंदाज बाकी डकआउट मध्ये गेले. आता मोठी जबाबदारी येणारा फलंदाज आणि नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो शुभम राऊत. ह्याच्याकडे देखील शब्द आहे. शब्द प्रत्येकाकडे आहे, पण त्या शब्दामध्ये तुम्ही किती उतरतात, कशा पद्धतीने तुम्ही मैदानावर धावा करतात, कशा परिस्थितीत बॅटिंग करतात. आणि आता जर असं म्हणतात ना, हिंदीमध्ये सांगतात ना, गहरे संकट के काले बादल साई सा प्रेशर के टीम के ऊपर बदल रहे हैं. तो बिल्कुल यहाँ से आपको निकलना पड़ेगा और अच्छी पार्टनरशिप देने के बाद फिर मैच की तरफ आपको दौड़ना पड़ेगा. तो एक तरफ से बात करेंगे तो बिल्कुल यहाँ पे 2 विकेट डकआउट में लौट पड़े. यहाँ पे काफी जरूरत है अच्छी बल्लेबाजी और अच्छी पार्टनरशिप की. एक मोठी भागीदारी तुम्हाला इकडे करावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटक हाताळला प्रीतमनी. आता बाकी निकुंजला तुम्ही बघत आहात अफलातून गोलंदाजी हाताळत असताना. निकुंज ओहो, इथे बाकी स्विचिट खेळत पुरेपूर फायदा उचलला. डीप गलीच्या रिझनला 6 धावा, खणखणीत षटकार. चुकीचा चेंडू टाकला, खराब चेंडू, आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय त्या फलंदाजाने. ओके, हा पहिल्या सामन्यात देखील 6 वर फिनिश केला होता. आता पुन्हा एकदा मार्गदर्शक होतं निकुंज. पुढे सरसावले चेंडू पडल्यानंतर थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू आल्यानंतर फक्त चेंडूला हलक्या हाताने ढकललं गेलं, ते म्हणजे कव्हरच्या रिझनला फील्ड इन टू करेपर्यंत 1 धाव पुन्हा तुम्हाला बघायला मिळते. आणि 1 धावांशी विचार केला धावसंख्या होती ती 16 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बोईसर प्रीमियर लीग छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण वेटेगावच्या मैदानावर आपण बघत आहात. आजचा 3रा दिवस
आणि इथे बाकी सामना बघत आहात तो म्हणजे आपण घेर 11 बिरवाडी विरुद्ध साई सप्रेशर. ओ चेंडू पडल्यानंतर गतीने खूप बाहेर निघाला पंच पुन्हा होतात राकेश राऊत की दिस इज अ व्हाईट बॉल. अवंतर धावांची धावसंख्या 1 ने पुढे सरकते आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होती ती 17. 2 गडी बाद दोन्ही फलंदाज सलामीचे बाद झालेत. करण सिंग आणि मनीष हे सलामीचे दोन्ही फलंदाज डगआउट मध्ये गेले. 82 धावा या तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत आणि यातील जो संघ जिंकेल तो 5वा आणि आजच्या दिवसातला आम्हाला पहिला संघ बघायला मिळेल या सुपर 8 मधला बोईसर प्रीमियम मधला. पुन्हा एकदा निकुंज मार्गस्थ होत आहे. फरम्यान बघायला मिळते. गली पॉईंट डीप कव्हर बघायला मिळते. वेगवान गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली देखील ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू होता पण आपण संपर्क केलाय आणि चेंडू बॅटची एज घेऊन सरळ जातोय तो म्हणजे बॅट गोलंदाजीच्या हातामध्ये फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं कोणत्याही पाहिजे धाव निघत नाही. पुन्हा एकदा मार्गस्थ होतात निकुंज. जबरदस्त तेज तरार गोलंदाजी बघायला मिळते. सुपर क्वालिटी ब्युटिफुल बॉलिंग. एक स्विच हिट झाल्यानंतर ज्या पद्धतीने दबाव टाकलाय फलंदाजावरती जबरदस्त. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा गुडलँड स्पॉट काही चेंडू यॉर्कर लेनचा मग मध्ये यष्ट्यांवरचा अशा पद्धतीचे वेगळ्या धाटणीचे वेगळे चेंडू टाकताना फलंदाजाला जपून ठेवण्याचं काम या गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण बघत आहात. पुन्हा निकुंज मार्गस्थ होतोय. आपल्या क्षेत्रातला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय चेंडूला केलाय हुक चेंडू सरळ निघून जाईल. फाईन लेगच्या रिझनला चेंडूच्या पाठीमागे खेळाडू धावतोय पण चेंडू निघून जाईल. नॉट ब्युटिफुल शॉट ऑफ चेंडू पडल्यानंतर बॅकफुटला आल्यात आणि चांगला हुक शॉट एक बघायला मिळाला फाईन लेगच्या रिझनला आणि या 4 धावांची धावसंख्या 4 ने वाढून होते ती म्हणजे 2 षटक मेंढे तरी पॉवर प्लेचे संपलेत आणि फरका धावसंख्या आहे ती 21. निश्चितच धावसंख्या जर तुम्ही म्हटलं तर मी म्हणणार नाही की एवढी खराब आहे. जरी जरी 2 गडी बाद झाले तरी 21 धावा ही एक निश्चित खऱ्या अर्थाने समाधानकारक धावसंख्या हे म्हणावे लागेल. 21 झालेत आणि अजूनही मात्र 61 धावांची गरज आहे आणि या टेनिस बॉलचा विचार केला ना तर कित्येकदा बघितलेला आपण की 61 धावा 4 ओव्हरमध्ये एखादा बॅटर जर चालला तर मात्र चेस होतात आणि इथे मात्र शुभम आहे. शुभमच्या जोडीला गौरव आहे. दोन्ही येणारे फलंदाज देखील ताकदवान आहेत. हर्ष पाटील म्हणा वैभव खानजोडे आहे अगदी हे मात्र ताकदवान फलंदाज आहेत. रुपेश घरातला देखील कमी लेखून चालणार नाही. चौकाराची गरज असली किंवा सिंगल डबलची गरज असली तर हा एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. ऍक्च्युली MRI बॉलवर खेळलेला आहे त्याला माहिती आहे सिंगल डबलचं महत्व काय आहे तो. चला वेळ डळवू नका. चला साईज प्रेशर 25 मिनिटांमध्ये आपल्याला अगोदरच म्हटलंय घेरिया 11 बिरवाडी 25 मिनिटं आपल्याला षटकं टाकायचे आहेत आणि उद्याच्या दिवसात तुम्हाला मोठमोठे दांडीचे खेळाडू बघायला मिळतील. यज्ञेश प्रभूचा मोठा वादळी खेळ करणारा खेळ तुम्हाला बघायला मिळेल. चला दोन्ही संघासाठी तेवढी जबाबदारी आहे. दोन्ही संघाने वेळ दडवू नका. निश्चित पाणी द्यायला पाहिजे मान्य करतो आम्ही पण तेवढा देखील वेळ तुम्ही देऊ नका. चला संघ मालक स्वतः तुम्हाला बघायला विनोद पाटील साहेब हे देखील तुम्हाला बघायला मिळतात. काय संघाची सेवा करणार प्रत्येक जण. ऊन आलाय उन्हाळा आलाय पाण्याची गरज आहे नो डाऊट. एक्झर्शन होते पाणी व्हायलाच पाहिजे पण एवढा देखील प्रत्येक षटकामागे पाणी पाहिजे असं पाहिजे करू नका. आपण खूप चांगलं बघता तुम्ही देखील आयोजक आहेत. प्रत्येक संघ मॅच आयोजन करतो आणि आयोजनामागे किती वेळ महत्वाचा असतो हे प्रत्येकाला माहित असते. आमचे सचिन गोल्डन माइन स्पिंगर आहेत. खरोखर काय स्कोरिंग केलं होतं त्यांनी. मार्च एंडिंग कशी करावी ना लेखाजोखा त्यांच्याकडून बघावा. ग्रामपंचायतीने त्यांच्याकडून ऑडिट करायला पाहिजे. अशा पद्धतीचं परफेक्ट हिशोबनीच माणूस तुम्हाला बघायला मिळालाय. नो डाऊट. जाऊया पुन्हा तुम्हाला गोलंदाज बघायला मिळते. प्रीतमच आहे का. हो याच प्रीतम हाताळते 2 षटकं 21 झाल्यात आणि तुम्हाला 24 चेंडूमध्ये 61 धावा ह्या विजयासाठी 15.001 या सरासरीरित्या धावसंख्या काढायच्या आहेत. याच कुणाल बघायला मिळतात. तारापूरचं ब्रँडेड बॉय त्याला बघितलं डावखुरा फलंदाज. सुरुवातीच्या काळामध्ये युवा बोईसर या संघातून बॉबच्या संघातून खेळताना आपण अनेक वर्ष त्याला बघितलं. जबरदस्त बॅटिंग करणारे अनेक मैदानं गाजवण्याचं काम कुणाल यांनी केलंय. आता बाकी त्याने करूया मोरची परिस्थिती आहे. खैरा फाटक असो किंवा तुम्हाला सरावली संघ असो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुनश्च मार्गस्थ होता प्रीतम. आपल्या सरकारला पुढचा चेंडू अतिशय सुंदर पै चेंडू यॉर्कर ब्लॉक होल्ड मध्ये होता. बॅकफुटला गेले चांगला कव्हर तुम्हाला बघायला मिळाला. थोडीसं फिल्डिंग डिले आले चेंडूवर. बघता बघता 2 धावा पूर्ण होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विकेटच्या अंतरामध्ये दोघेही फलंदाज खूप चांगल्या धावा जमवत आहेत आणि हेच तुम्हाला महत्वाचं आहे. 15ची सरासरी तुम्हाला अशी मेंटेन करायची जर धावसंख्या उभारायची रिक्वायर रन रेट तुम्हाला बघायला प्रत्येक षटकामध्ये 15.01 काढायचे आहेत. पण आता 23 चेंडू उरले. 23 चेंडू मध्ये आता बाकी तुम्हाला 59 धावा विजयासाठी करायचे. पुण्याचं मार्गस्थ होते गोलंदाज प्रीतम.
चेंडू टटवलाय डीप मिडॉनच्या रिझनला एकदा तुम्हाला चेंडूच्या पाठीमागे खेळायचो जबरदस्त फील्ड थ्रो करताना बघायला वॉट अ क्वालिटी जबरदस्त ऍथलीट फील्ड तुम्हाला बघायला मिळाला आणि तो फिल्डर आहे तो तिकडे साईश साईश ठाकूर अपकमिंग यंग टॅलेंट नवीन खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो जबरदस्त फील्ड ऑफर त्याच्याकडनं बघायला मिळाला एकच धावतो बघायला मिळते प्रीतमकडे खूप जाणगा मोठा अनुभव आहे हो तब्बल 17 ते 18 वर्ष वंदे मात्र पडणार या संघातून खेळताना त्या काळामध्ये पॅकर संघ बघायला मिळायचे त्यावेळेला हे पॅकर खेळाडू तुम्हाला आपल्याला पाहायला मिळायचे पुण्याच्या आवश्यकता पुढचा चेंडू खराब चेंडू होता लेग स्टोच्या बाहेर चांगला कनेक्ट झाला असं फाईन लेगला गेलं असं पंच खुणा होतात दिस इज अ व्हाईट बॉल आशुतोष व्यवहार आहे हे मुख्य पंच म्हणून तिकडे आपल्याला बघायला मिळतात स्क्वेअर लेगला पंच म्हणून उभे आहेत ते म्हणजे राकेश राऊत मॅन फ्रॉम शिरगाव हे तुम्हाला खेळाडू बघायला मिळतात जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये एका साईड तुम्हाला बघायला मिळते साई सापळेश्वर विरुद्ध बिरवाडीचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू जबरदस्त खेळ आहे ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो चेंडूच्या पाठीमागे खेळ जाईल का इथे बघायला मिळतं पंच काय देत आहेत 6 धावा जबरदस्त डीप लॉंग ऑफला षटकार तुम्हाला बघायला मिळतो का सुंदर ब्लॅक आउटपिच चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला गेला प्रीतम खऱ्या अर्थाने खूप चांगला फटका होता शॉर्ट सिलेक्शन अगदी चांगलं होतं फील्ड पाहिलं त्याने जिथे लॉंग ऑफ वाडीश लॉंग ऑफला कोणी नाहीये त्याच्या बाजूनेच मात्र आपण बघू शकता 10 फटका सजवला आणि 6 धावा मिळतात सालवड गावाचा खेळाडू आहे युवा खेळाडू अगदी आपल्याला पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थाने टेनिस बॉलवर मी सांगितलं की या धावा चेसेबल आहेत धावसंख्येचा विचार केला 31 फुल टच बॉल हा देखील गॅप मध्ये परंतु प्रॉपर टायमिंग नाही झालं मला तर बॅटच्या स्टिकरवर लागलाय संधी होती संधीचं सोनं करता आलं आणि रेफर केलंय पंचांनी बघूया काय होणार हाईट साठी भीमर साठी हा रेफर केलेला आहे एक धावता आलंय सिंगल स्कोरबोर्डचा विचार केला तर 32 झालेले म्हणजे 50 पाहिजेत अजूनही बघूया या बॉलवर काय असेल एक चांगली लढत फेअर बॉल आहे म्हणजेच एकच रन मिळणार आणि एक धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार स्कोरबोर्ड 32 50 पाहिजेत चेंडू झाले ते म्हणजेच 4 20 बॉल 50 अगदी भरपूर क्रिकेट पाहिलेलं आहे आणि आमच्याहूनही जास्त क्रिकेट ज्यांनी पाहिलाय खेळलाय अनुभवलाय म्हणजेच आमचे दीपक सर काय म्हणणार 20 मध्ये 50 इथूनही खेळ बदललेला आहे किंवा गोलंदाज देखील हवी दिसलेला आहे निश्चितच 20 मध्ये 50 पण तुम्ही म्हटलं की एखादा फलंदाज चमकला चांगली कामगिरी केली 2-3 मोठे फटके मारले षटकाराचे त्यांची 50 धावा अवकेत होऊ शकतात आतापर्यंत गोलंदाजीचा बोलबाला इथे बघायला मिळतोय ओहो हो जरी कॅच सोडलाय सिंपल कॅच सरळ सोपा जीव सुटला आणि कोणत्या खेळाडूचा गौरव आणि गौरवकडे शेवटच्या शुभमकडे शेवटच्या षटकात जरी 10 15 20 धावा असतील तर काढण्याची क्षमता सरळ सोपा झेल होता आणि इथे बाकी झेल सोडलाय गौरव आम्हाला वाटतं हे खेळाडू आहेत ते म्हणजे या गावचेच खेळाडू गोटू नावाने परिचित आहेत प्रत्येकाला समोर घर आहेत मैदानाच्या बाजूला घर तुम्ही बघू शकतायत कधी कधी होते सोपे झेल सुटले जातात कठीण कठीण झेल पकडले जातात पुण्याच्या आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतोय बना के खेळा काही काही नाही कुठे नाही आणि पुन्हा पुन्हा तसं बघायला मिळते जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली हाईट फॅक्टर चेक केला जाईल हंपायरने दिलाय बघा कॅच सुटल्यानंतर दीपक सर हा चौकार आलाय आणि सोपा कॅच होता गौरव घरात गोटू यांच्याकडून ही चुकी झाली पुन्हा एकदा मात्र आताच्या ओव्हरमध्ये पंचाला थोडं डाऊट वाटलंय की भीमर आहे की नाही आहे मागचा बॉल सेफ निघाला या बॉलवर काय असेल चौकार तर आलाय स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाणार स्कोरबोर्डचा विचार केला 36-36 स्कोर कार्डवर निश्चितच चांगली धावसंख्या उभारताना पहिला पाठलाग करायचा म्हणजे 82 धावाचा आणि 82 धावाचा पाठलाग करता सुरुवातचे 2 झटके बसले पहिला आऊट झाला तुझ्या मनीष दुसरा आऊट झाला तुझे करुण सिंग पण त्यानंतर बाकी खूप चांगल्या पद्धतीची दोघी फलंदाज भागीदारी करतात एका साईडला तुम्हाला बघायला मिळते तो बॅटर गौरव आणि एका साईडला बघायला मिळते तो शुभम दोघांना मोठी जबाबदारी पंच निरीक्षण करतात डीआरएस घेतलाय पंचाने हाईट फॅक्टरचा बघूया तो कशा पद्धतीने आपल्या पुढे येईल आनंद म्हटलं जाईल पण आतापर्यंत म्हटलं ना दुपारच्या सत्रामध्ये पहिल्या 3 दिवसापासून खूप हवा सुटते दुपारी 2 वाजल्या गेल्यानंतर समुद्राला भरती येते आणि भरती आल्यानंतर बघा आणि कालच्या दिवसात तो संपूर्ण दिवस तुम्हाला इथे वारा वाहताना बघायला मिळाला आमच्या मंडपातल्या असंख्य बॅनर्स त्या हवेमुळे तुटले गेले खूप चांगल्या पद्धतीने निरीक्षण केलं जाते
ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्टची मॅच इथे बघत आहात. बोईसर प्रीमियर लीग पर्व तिसरं उत्कृष्ट मैदान छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बेटेगावचं आपण बघत आहात. बोईसर प्रीमियर लीग या वर्षीचे पर्व वाढवलं गेलं. गावाच्या रेंज गावाची हद्द वाढवली गेली. दांडीपासून तर मुरब्यापर्यंत, तारापूर पासून तर तुम्हाला उंबरोळी, सरपाडा, खऱ्या फाटकापासून तर तुम्हाला बेटेगाव, मान असे सर्व गावं घेतली गेली आणि तमाम या गावाच्या निर्मितीच्या माध्यमातून आपण क्षेत्रफळ वाढवलं आणि तिथून बाकी बोईसर प्रीमियरचं ऑप्शन झालं. 16 संघनायक बघायला मिळाले, 16 संघमालक बघायला मिळाले, 16 आयकॉन खेळाडू बघायला मिळाले आणि ऑप्शनच्या माध्यमातून मग हे संघ निवडले गेले आणि 4 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झालाय. आजचा तिसरा दिवस आपण इथे या मैदानावरती बघत आहोत. दिस इज अ फेअर डिलिव्हरी, फेअर बॉल. जर आपण खऱ्या अर्थाने बघितलं तर पहिल्या दिवशी तुम्हाला संघ बघायला मिळाले ते म्हणजे ड्रीम 11 सरावली. दुसरा संघ तुम्हाला बघायला मिळाला तो म्हणजे ईशान 11 आलेवाडी. कालच्या दिवसात तुम्हाला पहिला संघ बघायला मिळाला SRG उर्वी 11. दुसरा संघ सनग्रुप सरकार 11 बेटेगाव. हा संघ 4 संघ आम्हाला 2 दिवसात बघायला मिळेल. आताच्या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो आजच्या दिवसातला पहिला आणि 5वा संघ म्हणून या स्पर्धेतून आपल्याला बघायला मिळेल. खरोखर ज्या ज्या दात्यांनी आम्हाला मनापासून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मदत केली. आतापर्यंत षटकं किती संपली? 3 आणि 3 षटकामध्ये आता 18 चेंडू 46 धावा. म्हणजे अजून देखील मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रीतम तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही म्हटलं त्याच पद्धतीने 1-2 मोठे फटके आले, एक बॅटर क्लिक झाला की सामना तुम्ही चेसेबल करू शकतायत आणि आजचा पहिला दिवस आहे जिथे प्रथमतः चेसेबल करताना आपण दोन्ही सामन्याच्या अगोदरचे बघितले. ही मॅच देखील अजूनही दोन्ही बाजूला आहे कारण की 2 विकेट गेले, 36 धावा झाल्यात आणि 18 बॉल 46, 15.23च्या सरासरीने धावा पडतात. टेनिस बॉल मध्ये कधी कधी ओव्हरमध्ये 6 देखील बनले जात नाही, कधी कधी ओव्हरमध्ये 25-30 देखील बनतात. एक मोठी ओव्हर आली पार्ट जडोल बॅटिंग टीमचं. निकुंज पहिलाच बॉल मिस टाइम, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय 40 प्लसचा. ओ यावेळेस मात्र प्रीतम कडून हाताला चेंडू लागलाही नाही आणि चेंडू 1 माउस निघून जातोय 4 धाब्यासाठी. बरोबर पोहोचला होता, अगदी जजमेंट बरोबर केलं होतं, परंतु अंतिम क्षणाला बॉडी बॅलन्स झाली नाही आणि त्यामुळे मात्र 4 धावे. चांगली सुरुवात होत असताना 4थ्या ओव्हरची स्कोरबोर्ड 40, आता मात्र 42, 17 बॉल. निश्चितच 17 चेंडू 42 धावा तुम्ही म्हटलं होतं तसं शक्य आहे कारण ह्या टॅनिक चेंडूवर धावा तुम्हाला बघायला मिळणार. हे मैदान असं आहे तुमच्याकडे गॅप जर निघालात ना क्षेत्ररक्षक चेंडूवर ऑफसाईडला सुसाट वेगात निघून जातो. कॅच तसा सोपा नव्हता, हार्ड होता. पाठीमागे गेले तर हात आवाक्यात आला पण चेंडू हाताला लागून तो झेल सुटला गेला आणि डीप पॉईंट मध्ये चेंडू निघून जातो बाउंड्रीच्या बाहेर. बघूया खेळाडू तुम्ही मध्ये या, चेंडू येईल. आले का बघा तुमच्या खेळाडू मध्ये. ओके या इथे बघा जुना चेंडू पुरवला जातो. चेंडू खूप लांबवर निघून गेला. कालच्या दिवसात आपली गाडी कुठे गेली? चेंडू आणण्यासाठी गाडी होती ना, तीच गेल्या गाडी परत. बघा क्रिकेट जगतामध्ये आमच्या सीमापार चेंडू जातात त्यांना आणण्यासाठी गाडी आणण्याची मुभा केला. हे क्रिकेट विश्वावर पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळते. आहे अजून दुसरा एक आला मॅच बॉल आला. चला मॅच बॉल तुम्हाला पंचाकडे देऊन ठेवा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. पहिल्याच चेंडूवर बॅकफुटला गेले, कट शॉट खेळले, चेंडू आवाक्यात नसताना बाकी कन्वर्ट केलं आणि 4 धावा तुम्हाला बघायला मिळाले. या 4 धावा ज्या बॅटरच्या माध्यमातून बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय गौरव. जबरदस्त बॅटर्स म्हणून नाव केलं साई सापडेश्वरचे खेळाडू आज तुम्हाला बघायला मिळतात आपल्या संघासाठी 2 हात करताना. हो चेंडू पडल्यानंतर खूप बाहेर निघाला, झाला लेग कट तुम्हाला बघायला मिळाला. ऑफ कट लेफ्ट कटची गोलंदाजी करत असताना इथे बाकी बघायला मिळाला. चेंडू 52 धावांची 1 धाव वाढते. धावसंख्या होती ती 41. अजून 1 धावा हव्यात त्या 41. अर्ध्या धावा झाल्यात. चेंडूची एज घेतला इथे बाकी अप्रतिम झेल आणि हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो तो मोहिते. जबरदस्त लेग ब्रेक टाकणारा गोलंदाज बघायला मिळाला. जबरदस्त कॅच घेतला. हा देखील तारापूरचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाला. सुपर कॅच काय म्हणाल. ह्या विकेट एक महत्वाचा सेट झाला होता. बॅट्समन धावाची बरसात करत असताना इथे मोक्याच्या क्षणी चांगला कमबॅक केला या गोलंदाजाने. येस, जिथे गौरवच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार देखील आला होता आणि विकेट यावेळेस येणं खूप गरजेचं होतं फिल्डिंग टीमसाठी. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती आणि जिथे मात्र अजूनही 40 धावेची गरज आहे. बॉल फेकून झालेत मला तर वाटते 2, म्हणजे 16 बॉल 40. नवीन बॅट्समन हर्ष पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा देखील ताकदवान फलंदाज आहे. मागच्या वर्षी विनिंग टीम मध्ये होता. उर्वी 11, BPL 1, सीझन 1 आणि बेस्ट बॉलरचा अवॉर्ड घेतलं होतं. आता मात्र बॉलिंगने नाही
तर बॅटिंगने बॉलने नाही तर बॅटने कमाल करावी लागेल साई सपडेश्वर सालबड संघासाठी. आज झालेला फलंदाज इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावर आलाय आणि निकुंज तयार राईट मोर द विकेट. प्रत्येक बॉल नंतर खेळ बदलला जातो. सरळ बॅटिंग ताकदवान फलंदाजाचा ताकदवान हल्ला चाललाय चेंडू बॉट लाईन पार घेतोय षटकार 6 धावा. हर्ष पाटील आल्या आल्या मात्र चेंडूला षटकारासाठी पाठवलं. स्कोरबोर्ड 6 ने 48 यस सॉरी 47 आहे. म्हणजे इथून बघायला गेलं 35 पाहिजेत. अगदी बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला परंतु पंचांनी लक्ष दिलं आणि डोक्यावरून हा चेंडू निघून गेला. इशारा करत असताना अच्युत शिवबारे सर की हा बॉल वाईड आहे. 2 बॉल एक बॉल मध्ये 7 आले तर दीपक सर आल्याला मात्र थोडं प्रेशर बनवलंय फलंदाजाने गोलंदाजावर. निश्चितच ह्या फलंदाजाकडे क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची. पुण्याचे लक्ष कला पुढचा चेंडू ऑफ बघायला मिळतो. काय जबरदस्त शॉट बघायला मिळालाय. चेंडू खूप दूरवर पण त्याहीपेक्षा ते बाहेर निघाले आणि शेवटच्या चेंडूपर्यंत चेंडूवर झिपावले आणि बघता बघता एक मैदानी अप्रतिम कव्हर बघायला मिळतो. 4 धावा खडखडीत चौकार. काय ताबडतोब सुरुवात केलेली आहे अप्रतिम. यावेळेस मात्र 4 ने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 52 आता 30 पाहिजेत. 14 बॉल आणि 30 ची गरज. निश्चितच अजून एक चेंडू तुमच्या हा द्या मधला द्या. हा द्या पोचवा. बघायला मध्ये एक गाडी ठेवल्या ती म्हणजे आमच्या खास चेंडू आणण्यासाठी बघा कशी गाडी ठेवतात चेंडू घेतात. क्रिकेटच्या विश्वामध्ये असं कुठे दिसणार नाही. नवीन नवीन नाविन्य हे तुम्हाला बेटेगावच्या मैदानावर बघायला मिळते. गत वर्षी पाऊस पडला होता विकेट खोली होती. मग शिकवायची कशी. मग आमचे सायंटिस्ट विपुल यांनी म्हटलं की तुम्ही फक्त पेट्रोल आणा. पेट्रोल टाकलं आणि मग त्या पेट्रोलने संपूर्ण मैदान झाकलं आणि 15 मिनिटाच्या अग्नीनंतर आमचं मैदान सुकलं गेलं असं तुम्हाला बघायला मिळालं. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. चला जुने चेंडू गोळा करा. आता आपली धावसंख्या झाली ती 52 धावा. 30 धावाची आवश्यकता. 14 चेंडू आणि 30 धावा. हर्ष आल्याला जबरदस्त बॅटिंग करतो. सुरुवातीच्या काळाची 2 गडी बाद झाले ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. एका साईडला करण सिंग एका साईडला मनीष. पण त्यानंतर बाकी सगळ्या नवोदित फलंदाजांनी चांगली बॅटिंग करत असताना साई सफरेश्वरचं अजून देखील या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करायचं काम करतात. दोन्ही संघाकडे सामना अजून आहे. कोणी सांगू शकत नाही की कोणता संघ विजय. पुण्याचे मार्गस्थ निकुंज पुन्हा चेंडू टटवला. यावेळेला बाकी उंची जास्त घातलाय. इथे झेल होईल का पाहिलाय आणि गडी बाद. इथे बाकी सरळ सोपा झेल पकडला गेला. डीप मनोरंजन रिझल्टला आणि अशा पद्धतीने छोटीशी खेळी पण निश्चितच संघाला मजबूत पळवणारी बाद होते तो म्हणजे हर्ष नावाचा खेळाडू. वाईड लाईनीच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न केला. जर इथे ऑफसाईडला अपरकट खेळला असता तर चौकार देखील भेटला असता. परंतु आजचे जे युवा आहेत ना षटकार त्यांना आवडतो. अगदी आपण बघू शकता कॉम्बॉक्स मध्ये एक विनोद आहे जो टेन्शन मध्ये आहे आणि एक विनोद मैदानाच्या बाहेर बिरवाडी गावचा त्यांचा ओनर विनोद पाटील थोडं टेन्शन मध्ये आहे की कुठे जाणार मॅच. एक बाजूला विनोद राणे एक्स्ट्रा प्लेअर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय साई सपडेश्वर सालबड संघाकडून. दुसऱ्या बाजूला विनोद पाटील ऑनर आपल्याला पाहायला मिळत आहेत थेर 11 बिरवाडी संघाचा. बघा एक एक्स्ट्रा खेळाडू बनणे देखील खूप मोठी गोष्ट आहे. तुमचा आम्ही विचार करतो तुम्हाला एक्स्ट्रा खेळाडू पण ठेवायला बघत नाही आणि खऱ्या अर्थात तुमच्याकडून खेळायला मिळालं पाहिजे. आमच्या प्रत्येकाची अपेक्षा आहे. कारण तुमची बॉलिंग आम्ही पाहिलाय. तुमच्याकडे क्षमता आहे आणि लहान ग्राउंडवर तुम्ही चांगली गोलंदाजी करा. फायर पासून एका छोट्या ग्राउंडवर 600-400 षटक टाकणं खायचं काम नाहीये. भल्या जमत नाही ते तुम्ही करताना बघितलंय. असो येणाऱ्या काळामध्ये कदाचित तुम्ही आम्हाला क्वार्टर फायनल खेळताना बघायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे चांगला कमबॅक केलाय निकुंज. आता वैभव खानझोडे नावाचा तुम्हाला बघा सालगाव पाडा या गावातला खेळाडू तुम्हाला बघायला फायर पासच्या मैदानाच्या बाजूला जो तुम्हाला आदिवासी पाडा बघायला मिळतो त्या आदिवासी पाड्यातला हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळणार. आणि आजच्या जमान्यात आदिवासींचं क्रिकेट जर बघायला मिळालं अफलातून काय मोठमोठे खेळाडू आपल्या विरू बाबरे सारखा मोठा खेळाडू. ओहो चेंडू टटवला चेंडू हवेमध्ये बिडबिकेट स्कोर खेळत जातोय. कोणता खेळ झेल गेल पाहायचा आहे. कॅच फंटॅस्टिक कॅच आणि तो तुम्हाला बघायला अक्षय टायगर मॅन फ्रॉम कांबोडा धुळीला जाता जो तारापूरचं गाव राहतं त्या गावातला खेळाडू बघायला मिळतो. आणि खऱ्या अर्थाने चित्त्याची जात कोणाची त्या अक्षय टायगरची म्हणून त्याला ओळखलं जाते. अफलातून फिल्डिंग करत झालं परफेक्ट जजमेंट आणि जबरदस्त कॅच घेताय तो अक्षय यांनी. मी पहिलेच म्हटलं दीपक भाऊ की जिथे नवीन बॅट्समॅन आनंद आहे. वैभव खानजोडे बाद झाला जो आला होता
आनंद शुक्ला येतोय नवीन फलंदाज आणि हा देखील एक चांगला फलंदाज आहे. परंतु नवीन खेळत असताना नवीन मैदानावर मोठ्या लीग मध्ये प्रेशर असतो. कारण की बहुतांशी बघितलेलं आहे आपण आपल्या घरच्या संघातून आपण चांगला परफॉर्मन्स करतो, घरच्या मैदानावर करतो, परंतु नवीन मैदान नवीन संघ संघ देखील गावचाच आहे, परंतु नवीन प्लॅटफॉर्म आहे. थोडा प्रेशर असेल आणि 2 विकेट आल्यानंतर पुन्हा एकदा मॅच थोडी फिरलंय फिल्डिंग टीमकडे जात असताना 12 चांगलं 12 आणि 12 मध्ये 30 परंतु शुभम आहे ज्याला फिनिशिंग टच देता येतं. निश्चित शुभमकडे क्षमता आहे, पण इथे मी तुम्हाला म्हणेन ना की चांगलं कमबॅक केलं, निकूचचं कौतुक करेल. आपण त्याच्यावर प्रहार केला होता, षटकार चौकार गेल्यानंतर चांगलं कमबॅक केलं. लगातार 2 चेंडू 2 त्याने विकेट घेतल्या. मॅचचं सिच्युएशन तुम्ही बघितलं, 12 चेंडू 30 धावा. आता मी तुम्ही बघितलं तर 52 धावा या फरकावर लागला. चला फास्ट करा. बिलवाडी टीम थोडं स्पीडअप निकुंज अजून 2 मॅच आहेत ही विनंती आहे थोडं फास्ट खेळा. राग मानू नका. आम्हाला आयोजकांचं आणि आम्हाला जे नियम दिले त्या नियमाची आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो, त्या प्रत्येकाने पालन करा. 12 चेंडू 30 धावा, जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आता बाकी स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला बघायला मिळते तो शुभम आणि गोलंदाज आहेत ते साईश ठाकूर. बिरवाडचे साईश ठाकूर तुम्हाला बघायला मिळतात. 12 चेंडू 30 धावाची आवश्यकता, जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. आणि हा जो बॅटर तुम्हाला बघायला मिळते तो शुभम. बघूया कशा पद्धतीने करतो. आगरी फिल्डिंग मध्ये खूप चांगली कामगिरी केलाय साईश ठाकूर यांनी. मध्ये चेंडू मिळाला, षटकार. काय जबरदस्त क्लास बघायला मिळाला. जसा चेंडू समोर पडला, अक्रॉस पद्धतीने खेळलं गेलं, चेंडूला धाडलं गेलं, मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. काय म्हणाल प्रीतम या शॉट बद्दल? मी पहिलेच म्हटलं फिनिशिंग टच देणं येतं शुभमला. अगदी कर्नाळीच्या मैदानावर अंधारामध्ये 4 ओव्हरमध्ये 60 धावा दिल्या होत्या टीम सरावलीने आणि 2 बॉल 3 वर मॅच आणली होती शुभमने. एक हाती किल्ला लढवला परंतु 2 बॉल 3 ला पराभूत झाले. इथे आता मात्र 11-24 आणि हा टेनिस बॉल 4 षटकार किंवा कशाही रीतीने या धावा बनवू शकतील हे चित्र दिसतंय. थोडा प्रेशर पहिल्याच बॉलवर शाहीश ठाकूरवर देखील आलेला आहे. शॉर्ट बॉल होता, चांगला पुल केला आणि त्यावर षटकार पाहायला मिळतोय. चला इथे शॉर्ट ऑफ चेंडू ऑप्शनच्या बाहेर खेळायचा होता, चेंडू डॉट जातोय. आता बाकी 10 चेंडू आणि 24 धावाची आवश्यकता. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. 10 चेंडू आणि 24 धावाची आवश्यकता. मी जे आवाज वाढवणार असतील तर आता परीक्षा संपल्यात, थोडासा आवाज वाढवा हवा अशा कारण असता तिथपर्यंत आवाज जात नाहीये. डीजे मास्टर या ना. आहेत. चला डीजेचा आवाज इकडे वाढतोय. चला 10 चेंडू 24 धावा तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा चेंडू टच पुन्हा एकदा डिस्कोच्या डोक्यावर 6 धावा. काय बघायला मिळतं. जमिनीवरनं आकाशाकडे कसं झेपावायचं, मैदानावरचा चेंडू कसा मैदानाच्या बाहेर फटकायचं हे चांगलं जमलं. या फलंदाजाचं नाव आहे ते शुभम. वॉट बॅटिंग, जबरदस्त क्लास. म्हटलं होतं की ह्याच्याकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची आणि या 6 धावांची धावसंख्या होती ती 64. जबरदस्त मॅच मैदानाच्या मध्ये आपण बघत आहात. 82 धावा विजयासाठी उभ्या केल्या होत्या म्हणजे बिरवाडी संघाने. साईस आपल्या संघासमोर सुरुवातीच्या 2 षटकात फक्त 21 धावा आल्या. 2 गडी तंबूत परतले गेल्या असताना बाकीच्या मागच्या फलंदाजांनी जबरदस्त बॅटिंग केली आणि या षटकात 2 अतिशय सुंदर उतुंग षटकार हे तुम्हाला शुभम नावाच्या बॅटिंगतून तुम्हाला बघायला मिळाले. आता मी विचार केला तर फरका धावसंख्या ती 9 चेंडू आणि 18 धावाची आवश्यकता अजून देखील विजयासाठी. तर मॅच बॉल आला. अरे बापरे, मॅच बॉल दिला कुठे हो, सरळ गेला तो कव्हरच्या पाठीमागे. असं थोडा कमी करा. चला मॉनिटरचा आवाज जर तुम्ही कमी करा. काय क्रिकेट बघायला मिळालाय. जबरदस्त मॅच. म्हटलं ना मोठं मैदान असल्यावर तुम्हाला चांगल्यापैकी खेळ इथे बघायला मिळतोय. जेवढं कौतुक करावं या स्पर्धेचं तेवढं कमी. आपण बघत आहात बोईसर प्रीमियर लीग पर्व 2. आजच्या 3ऱ्या दिवसातला हा बाकी क्वालिफायरचा मॅच आहे. इथे संघ जो जिंकेल तो इथे तुम्हाला बघायला 9 चेंडू 18 धावा. प्रत्येकाच्या दिल्याची धडकन आणि धक धक तुम्हाला बघायला मिळतंय आणि खऱ्या अर्थाने जबरदस्त मॅच मैदानाच्या मध्ये. आणि जो मॅन इन फॉर्म बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय शुभम नावाचा ब्रँड फलंदाज इथे बाकी आपली जबरदस्त बॅटिंग करत असताना इथे बाकी चेंडू कटवला सरळ
जबरदस्त बॅटिंग 3 षटकार बघायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू टटवला. यायला बघा चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज आले आणि क्वार्टर बॉलचा विकेट आणि ते गडी बाद होते आणि फलकात धावसंख्या आहे ती 70 धावा. किती धावा काढल्या फलंदाजाने? अजून देखील 12 धावांची आवश्यकता. शुभम 11 चेंडू आणि 32 धावाची आकर्षक खेळी करताना मैदानाच्या बाहेर जातोय. 12 चेंडू 30 धावा असतात. तब्बल 3 षटकारे बॅटरच्या हातून बघितलेत आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना इथे पाहतात काय मॅच बघायला मिळालाय. अजून देखील 12 धावाची आवश्यकता. न्यू बॅटर मित्रांनो, बॅटिंग अक्रॉस करताना डकआउटच्या आतमध्ये हा खेळाडू असणे गरजेचं आहे जो आउट होतो तो. हा नियमाचं पालन लक्षात ठेवा. नवीन नियम बऱ्याचशा ठिकाणी हे अंमलात घेतले गेले. सोहम आहे नवीन बॅटर. सोहमकडे देखील शब्द आहे. आता विकेट आलाय, थोडं प्रेशर देखील आलं असेल कारण की पुन्हा एकदा मॅच फिनिश करू शकला नाही शुभम आणि 7-12 आता इथून थोडा कमबॅक झालाय परंतु शाहीश्वर जो प्रेशर होता तो प्रेशर थोडा कमी झाला असेल परंतु सोहम आलाय आणि आनंद शुक्ला त्याच्या जोडीला आहे. 7 चेंडू 12 धावा. 7-12चा उतारा कोणाच्या बाजूने लागणार बघूया. फिल्डिंग टीम की बॅटिंग टीम. आता थोडं मात्र बघायला गेलं तर धडधड वाढलंय. देवाकडे प्रार्थना देखील केली जाते. आमचे विनोद भाऊ आपण बघू शकतात अगदी बाहेर आहेत, ऑनर आहेत आणि त्यांचे नजर या मॅचवर. ओ नशिबाची साथ. एज आणि चेंडू चाललाय कीपरला बीट करत आणि शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत अगदी आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर. चौकार 4, 1 ओव्हर आणि 8 धावा. आताच्या ओव्हर मध्ये 22 आल्या. निश्चितच खूप महागडं शतक हाताळले गेले. 3 षटकार जे तुम्ही बघितले अप्रतिम अशी बॅटिंग तुम्हाला शुभमकडनं बघायला मिळाली. सुपर क्लास दर्जेदार फलंदाजी आपण पाहिले आणि आता मोक्याच्या थोडी बॅटची एज घेते. हे कॅच घेणे कॅरी करणे खूप कठीण आहे. जेव्हा तुम्ही पेस बोलून बॅटची एज घेते आणि फाईट लिहिले जाते. आता तर तुम्ही मॅचचा विचार केला तर 6 चेंडू आणि 8 धावा. गत वर्षी देखील हा संघ सेमीफायनल पोहोचताना आपण बघितलेला. आता यावर्षी देखील तशा प्रकारे चांगली बॅटिंग करा. मी सुरुवातीला म्हटलं की त्यांच्याकडे क्षमता आहे. कमीत कमी 7 बॅटर हे तुम्हाला साई सफेद संघाकडे बघायला मिळतात आणि आपण एकत्रित विचार केला आता मॅच अशा परिस्थितीत आलाय जिथे 6 चेंडू आणि 8 धावाची आवश्यकता. चला मात्र 6 चेंडू 8 धावा. या मॅच मधला जो विजेता असेल तो क्वार्टर फायनल मध्ये आपल्याला सरकार बेटेगाव टीम बरोबर आपल्याला खेळताना दिसेल. सरकार 11 बेटेगाव बनाम या मॅच मधला विनर. चला फिल्डिंग टीम थोडं स्पीडअप ठेवा. सन ग्रुप सरकार 11 असं नामांकन आहे त्या संघाचं. चला चेतन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. याच्याकडे शब्द आहे. लेग ब्रेक गोलंदाजी टाकण्याचे काम. 6 चेंडू 8 धावा. अनेक मैदानं आणि विशेषतः आरपीएल गाजवण्याचं काम त्यांनी केलं. संत रोहिदास प्रीमियर लीगच्या मॅचेस असतात, आरपीएल समाजच्या मॅचेस असतात. मग सिल्वासा असो, कत्तलवाड असो, संजाण असो, वरुड असो, डहाणू असो, चिंचणे असो, तारापूर असो, उमरोळी असो किंवा तुम्हाला सफाळ्याची गाव असं ही त्यांच्या गावाची संघ आहेत जे खेळत असतात. चेतन मोहिते हा चेतन अतिशय सुंदर खेळ देखील त्यांनी स्लिपमध्ये पकडतो. 6 चेंडू 8 धावा. अजून देखील मॅच खूप मोठ्या पद्धतीने तुम्हाला बघायला मिळते. पण अजून देखील डकआउट मध्ये 2 बॅटर बसेल. आता बाकी तुम्हाला बॅटर बघायला मिळते तो म्हणजे आनंद शुक्ला. 6 चेंडू 8 धावाची आवश्यकता. बघूया आपल्या षटकाला पुढचा चेंडू. पुढचा चेंडू टटवायचा होता. सरळ चेंडू हवेमध्ये निकुंज पैलूच्या पाठीमागे जातोय. झेल प्रकारची नो बॉल दिले गेले इकडे. फिल्डिंग टीमने रेफर केलंय. पंचाचा हा निर्णय जो आहे त्याला चॅलेंज केलंय फिल्डिंग टीमने. बघूया काय असेल. आहेत आपले तटस्थ पंचायत, तिसरे पंचायत तिथे बघतील ते आपला डिसिजन देतील. चला बाकी त्याने काम करू नका. पंचांना बघून द्या. आम्ही देखील बघत नाहीये. 6 चेंडू 8 धावा असताना इथे बघूया अतिशय रोमांचक मॅच मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळते. एक दर्जेदार स्पर्धा. दिस इज अ नो बॉल. नो बॉल +2 आहे. 3 धावा निघतात. म्हणजे इथून जर तुम्ही विचार केलात ना तुम्हाला आता 6 चेंडू मध्ये 5च काढायचे. 6 चेंडू मध्ये 5 धावा काढायचे आहेत. मोठा नो बॉल भेटला असता मला वाटतं फिनिश होईल का काय. पण चेंडू जबरदस्त कॅच घेतला. अप्रतिम कॅच घेतला होता. पण 5 फॅक्टर नो बॉल दिला गेला. पुन्हा चेतन आपल्या षटकाला पुढचा चेंडू.
अतिशय सुंदर चेंडू लेग ब्रेक बघायला मिळतोय आता चेंडू 5 धावा खऱ्या अर्थाने इथे तुम्हाला फ्री हिटचा चेंडू होता आणि फ्री हिटचा चेंडूवर मारू शकलेले नाहीयेत वाईट साठी डीआरएस घेतलाय फ्री हिटचा चेंडू बॅट्समन फक्त कट करायला गेले हे फार कमी पद्धत बघायला मिळते मला वाटतं ते कॉन्सन्ट्रेशन नसावं मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा चेंडू मारू शकलेला नाहीये मला वाटते बॅट्समन प्रेझन्स ऑफ माइंड थोडं कमी दिसला आणि विसरून गेला की हा बॉल फ्री हिट होता बॅट फिरवायची होती आणि सोडल्यानंतर पंचाकडे लक्ष दिलं वाईटचं अपील केली पंच चांगला बॉल आहे आणि बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय पंचाच्या या डिसिजनला पाहूया फेअर बॉल आहे 5 मध्ये 5 शब्द आहे या गोलंदाजाकडे चांगली गोलंदाजी करण्याची अनेक वेळा सामने झुकवताना गोलंदाजाला आपण बघितलंय 5 चेंडू 5 धावा आहेत अतिशय सुंदर लेग ब्रेक गोलंदाजी करण्याचं काम चेतन मोहिते हा नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय लाल दरवाजा संत रोहिदानगर तारापूरचा हा खेळाडू पुणे शापा शेखरला पुढचा चेंडू हा बाकी वाईट बॉल दिलाय रिव्ह्यू संपलेत दोन्ही संघाचे रिव्ह्यू संपलेले आहेत रिव्ह्यू कोणाकडेच नाहीये पंचाने घेतलाय का नाही चला वाईट बॉल दिलाय चला संपलेला आहे दोन्ही टीमचे दोघांचे संपलेला आहे संपले. जो ऑनलाईन डिसिजन असेल तोच दिला जाईल ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन मान्य करावा लागेल दोन्ही टीमचे रिव्ह्यू संपलेले आहेत व्हाईट बॉल चला इथे धावसंख्या एक निवडते धावसंख्या होती ती 78 4 धावाची आवश्यकता 5 चेंडू 4 धावा हो इथे बाकी किपिंग खराब होते डायरेक्ट हिट पंचाने आउट दिलाय काय मॅच रोमांटिक स्थितीमध्ये जाते मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं ना की या गोलंदाजाकडे क्षमता आहे अतिशय सुंदर पद्धतीची लेग ब्रेक गोलंदाजी सिमेंटच्या विकेटवर देखील केलाय मातीच्या विकेटवर देखील केलाय आणि इथे बाकी मोठं संकटाचं काम तुम्हाला बघायला मिळते जबरदस्त मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते क्वालिफायची मॅच आहे इथे जो संघ विजय होईल तो आजच्या दिवसातला पहिला आणि स्पर्धेला 5वा संघ तुम्हाला बघायला मिळेल काय मॅच झाला आता बाकी सिच्युएशन निर्माण झालाय ते 4 चेंडू 4 धावा सामना जो बरोबरीत झाला तो सुपर ओव्हर खेळ त्याची नोंद घ्यायची आहे टाय सामना झाला तो सुपर ओव्हर असेल इथे बाकी 4 चेंडू 4 धावा चला क्षेत्रक्षण सजवायचं आहे चला बिरवाडी संघ फील्ड लावा प्लीज घाई नका करू प्लीज चला घाई करा निकुंज क्षेत्रक्षण लावायचंय प्रीतम क्षेत्रक्षण लावायचंय 4 चेंडू 4 धावा प्रीतम काय म्हणाल या 4 चेंडू 4 बद्दल सामना कशा पद्धतीने रंगतदार अवस्थेत पोहोचलाय दीपक सर खऱ्या अर्थाने कॅचेस विन मॅचेस का म्हटलं जातं शुभमचा कॅच 1 वर ड्रॉप झाला होता त्याने 32 बनवून गेला आणि आता कुठे ना कुठे ते मनामध्ये राहील आता सध्या 4 बॉल 4 आहे इथून मॅच कोणाच्या बाजूने जाईल हे सांगता येत नाही कारण की क्रिकेटमध्ये आपण बघितलेला खेळ बदलताना वेळ बदलताना आणि 4 बॉल 4 आणि एक चांगला विश्वासू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय रुपेश घरत आपल्याला पाहायला मिळतोय परंतु प्रेशर असेल त्याच्यावर देखील कारण की आता आल्याला मात्र इकडे 4च बॉल आहेत आणि 4 धावा करायचे आहेत खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर इथून डॉट आला अजून मजा येणार पण रुपेशकडे शब्द आहे फिरकी चेंडू खेळण्याची जी नजाकत तुम्ही अंडरामध्ये बघतात त्या अंडरामध्ये खेळण्याची ताकद आहे 4 चेंडू 4 धावा पुन्हा चेतन मोहिते गोलंदाजी करतोय पुढे सरसावले चेंडू सरळ पेवटा चेंडू इथे झेल होईल का हो झेल सुटलाय आणि बघता बघता डीआरएस घेतलाय झेल सुटलाय अप्रतिम झेल घेण्याचं कार्य होत होते मैदानामध्ये खूप रोमांचक निर्माण झाले आणि हा जर झेल पकडला असता तो खूप कठीण परिस्थिती साईज आपल्या संघाची झाली असती डीआरएस घेतलाय पंचाने बघूया एक धाव तो पूर्ण घेतलाय दुसरी धाव घेत असताना रुपेश धावपाचा अपील केलाय आणि अपीलसाठी डीआरएस आमचे पंच स्क्वेअर लेगचे आशुतोष व्यवहार यांनी घेतलंय नॉट आउट
हा खूप चपळ खेळाडू आहे. मी अंडरआर्म मध्ये बघतो धावा कशा चोरून काढतोय आणि हा जर कॅच जर पकडला असता ना तर अजून मोठी सिच्युएशन आहे. 2 झेल महत्वाचे सोडलेत या सामन्यामध्ये. आता सिच्युएशन आहे 3 चेंडू 2 धावा. 2 धावा काढाव्यात लागतील. सामना बरोबरीत सुटला तर बघा ज्या पद्धतीने चेतननी गोलंदाजी हाताळलाय. व्हॉट अ मॅजिकल गोलंदाजी. शेन वॉन जगातून निघून गेला पण लेग ब्रेकची आठवण सदैव या संपूर्ण जगाच्या क्रिकेटमध्ये ठेवून गेला आणि तशाच लेग ब्रेक गोलंदाजी तुम्हाला चेतन मोहिते मॅन फ्रॉम तारापूर संत रोहिदास लाल दरवाजा इथून बघायला मिळते. 3 चेंडू 2 धावा धक 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 ची आठवण येते. माधुरीचं दीक्षितचं ते गाणं 13 करू गिनगिन के अशा पद्धतीने विचारलं गेलं. मी 13 शिवकडनं नाव का ठेवलं तेव्हा या गाण्याची आठवण केली. अक्षरशः लोक हसायला लागले आणि खरोखर त्या सालाड महोत्सवाची आठवण न भूतो न भविष्यतो इतिहासामध्ये तुम्हाला बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. त्या राजाने बाकी प्रजेबरोबर राहताना हिंदवी स्वराज्याबरोबर लढण्याचं काम करता राजा छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण मैदान आपल्याला बघायला मिळते. बेटेगाव 3 चेंडू 2 धावा. पुन्हा चेंडू ड्राईव्ह केलाय धावपथाच्या आणि इथे बाकी गाडी बाद. आता 2 चेंडू आणि 2 धावाची आवश्यकता. काय रोमांचक स्थितीमध्ये मॅच तुम्हाला बघायला मिळालाय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. म्हणूनच तो म्हणतात ना याची देही याचा डोळा तोच खरा बोईसर फिल्मिंगचा सोहळा हे तुम्हाला बघायला मिळतं. आणि विपुलजी खऱ्या अर्थाने यावर्षी ऐतिहासिक वारसा लाभलाय आमच्या स्पर्धेला आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक मॅचेस एक उत्कंठा वाढवणारी तुम्हाला स्पर्धा बघायला मिळते. सुपर क्वालिटी बॉलिंग. काय म्हणाल प्रीतम या गोलंदाजीबद्दल? प्रीतमजी काय म्हणाल? ओ हो हो, खेळामध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन मनजीत आपल्याला पाहायला मिळते. कोण येणार पुढे कोण राहणार मागे. 2 मध्ये 2 आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉल 2 आणि विकेटचा विचार केला तर 8 गडी बाद झालेले आहेत समोरच्या टीमचे. परंतु जर टाय झाली तर सुपर ओव्हर असेल हे लक्षात घ्या. 2 धावा आनंद शुक्ला हा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र 2 बॉल 2 ची गरज आहे. आपल्या बोटावरची जादू दाखवताना मॅजिकल गोलंदाज तुम्हाला चेतन मोहिते हा बघायला मिळतो. 6 चेंडू 8 धावा डिफेंड करत असताना मॅचचं सिच्युएशनचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू आणि 2 धावा. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बिरवाडी विरुद्ध साई ऑपरेशन सालवड या संघातून तुम्हाला बघायला मिळते. बोईसर फिल्मिंग का थरार आप देखते रहे कि जो भी जिन्होंने प्लेट इस ग्राउंड के ऊपर है उनको मैं कहना चाहूंगा 6 में 8 बनाने थे. यहाँ पे मैच की परिस्थितियों की बात करेंगे तो 2 गेंदों में 2 रन बनाने हैं. काफी मैजिकल गेंदबाजी करते हुए चेतन मोहिते आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतोय. लेफ्ट का मॉर्टिकेट मारा होतोय. इथे बघा चेंडू गेला 1 धाव तर तुम्हाला पूर्णतः बघायला मिळते. दुसरी चुकी होईल बघायला मिळेल का? आता लास्ट विकेट आहे आणि एक का चेंडू 1 काढायची आहे. 9 गडी बाद झालेत. शेवटचा चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. पण तो गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे. या पद्धतीनेच आपली मॅजिकल गोलंदाजी हाताळला चेतन मोहिते. म्हटलं होतं ना की आणि अनेक मैदान गाजवलेत. यावर्षी कमीत कमी 3 ते 4 वेळा मी या गोलंदाजाचं समालोचन केलंय आणि जिथे जिथे या गोलंदाजाने गोलंदाजी केलाय तिथे अशाच परिस्थितीची गोलंदाजी करताना अनेक सामने त्याने आपल्या तारापूर संघाला विजय मिळवून देताना आपण पाहिलाय. वॉट बॉलिंग. चला वेळ जडवू नका. क्षेत्ररक्षण लावा. चला बिरवाडी संघ. असे सिच्युएशन नेहमीच आपल्या मैदानामध्ये येत असतात पण वेळ कोणासाठी थांबत नसते. वेळेवर आपण काम करायचंय. चला या निकून क्षेत्ररक्षण लावा. प्रीतम क्षेत्ररक्षण सजवायचंय. विनंती आहे मंडळाची विनंती आम्हा तमाम आयोजकांची. 1 चेंडू 1 धावा. काय हिस्टोरी इतिहासाच्या पानावर लिहिणारे सुवर्ण अक्षरांनी युट्यूबवर जे मॅच बघत असतील आपलं दुपारचं झोपण्यापेक्षा मॅच बघत असतील तसा आनंद आणि अशी थरारक मॅच तुम्हाला मैदानावर बघण्याचं नशीब फक्त बोईसर आणि बोईसर प्रीमियर लीग मध्ये बघायला मिळते. बेटेगावचं अविस्मरणीय निसर्गरम्य हिरवगार असं हे मैदान आणि या मैदानावर बोईसर प्रीमियर 3ऱ्या दिवसातलं क्वालिफाईंगची पहिली मॅच तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला साई सापळेश्वर आणि एका साईडला बिरवाडी संघ. हेर या 11 बिरवाडी. बिरवाडी चला ना स्पीडअप ठेवा ना. अजून 2 मॅच आहेत आजच्या दिवसातल्या. 1-1. चला अक्षय घाईकर प्लीज. टायगर. काय मॅच बघायला मिळालाय. सुपर बॉलिंग. जबरदस्त हुकमत आपल्या लेग ब्रेकच्या मनावर गाजवली. ज्या शेनवानी संपूर्ण जगाला सळोकी पळकळून सोडलाय असा गोलंदाज फक्त एकमेव बॅटर सचिन रमेश तेंडुलकर हे त्यांच्या स्वप्नामध्ये यायचे. पण आज बाकी चेतन मोहिते नावाच्या गोलंदाजाने दाखवलं की का मला तारापूरचा मॅजिकल गोलंदाज म्हटलं जात आहे. 6 चेंडू 8 धावा डिफेंड करत असताना मॅचचं सिच्युएशन आलाय. शेवटचं गडी मैदानामध्ये आहे आणि इथे बाकी तुम्हाला 1 चेंडू 1 धावा आणि बॅटिंगवर आहेत ते म्हणजे आनंद शुक्ला.
सिली पॉइंट बघायला मिळते, शॉर्ट मिड ऑन बघायला मिळते, शॉर्ट कव्हर बघायला मिळते. जबरदस्त फिल्डिंग सजवले गेलंय. ओ आणि अशा पद्धतीने विजय संपादन करून शेवटच्या चेंडूवर धावबाद झाले, रन घेतलं आणि अशा पद्धतीने आजच्या दिवसातला पहिला आणि स्पर्धेतला 5वा संघ तुम्हाला बघायला मिळतो. साई सापडेश्वर सालवड हा संघ क्वालिफाय चित्त ठरणार लढत धगधगत्या उन्हामध्ये दुपारच्या सत्रामध्ये जेवण कसं रिझवायचं, मॅच कशी बघायचं. जबरदस्त गोलंदाजी जरी पराभूत झाले तरी चेतन मेहतेच्या गोलंदाजीचा दबदबा या मॅच मध्ये खरंच विषयाचा विषय होऊ शकतो. थँक्यू सो मच. बघूया कोण ठरतो या सामन्याचा मॅच टू मॅच. चला शुभम राऊत या, तुम्हाला सामनावीर म्हणून या मॅच मध्ये गौरवण्यात येते. 32 धावा काढल्यात, 11 चेंडू 32 धावा. जबरदस्त बॅटिंग शुभम राऊत यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळाली. मी विपुल यांना विनंती करतो की आपण आपल्या तर्फे सन्मानित करतोय. अरे सॉरी, दादा देखील दादाकडून आपण घेऊया. चला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी शुभम राऊत या आपण. 11 चेंडू आणि 32 धावेची तुफानी खेळी आपल्याला पाहायला मिळाले आणि अभिनंदन टीम साई सापडेश्वर सालवड. आपण बघू शकतात 5वी टीम आपल्याला पाहायला मिळत आहे सुपर 8 मध्ये क्वालिफाईड होताना. चला आमच्या सभेत येत आहेत तेजस घरत, तेजस दादा न्यायाने परिचित असणारे. या मॅच टू मॅचचा वाट. चला या लवकर या खेळाडू प्लीज. शुभम राऊत 11 चेंडू 32 धावा. जबरदस्त बॅट